मला ॲक्टिंग असं यायचं नाही. कॅमेराचं झिरो नॉलेज, लाईट्सचं झिरो नॉलेज. त्यात माझा पहिला शॉट सुबोध भावेबरोबर होता. जेव्हा माझा पहिला शो स्वामीनी मी सुरू केला, तेव्हा मला ऑनेस्टली खूप त्रास व्हायचा. मला असं वाटायचं की नाही, हे मी नाही करू शकत. मला मांजर म्हणायचे. एक तर DM असा होता की म्हणजे हे हे काय आहे? मी कास्ट झाले होते. मी त्याचे प्रोमो केले होते आणि प्रोमो केल्यानंतर मी रिप्लेस झाले होते. अशी थॉट प्रोसेस का असू शकते कोणाचीही? जे 13 तासांची शिफ्ट आहे ना, ती खूप त्यात सुद्धा तुम्ही दिसायचं चांगलं, तुमची तब्येत सांभाळायची, चांगलं खायचं, तुम्ही व्यायाम करायचा, हे शक्य नाही आहे. आता मी ब्रेक घेणार आणि आता मी सिरियल सोडणार असं माझ्या काहीच डोक्यात नव्हतं. कलाकार म्हणून मला नक्कीच ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी करायचं. मी नक्कीच अडकलेले नाही आहे ह्याच्यामध्ये. आज माझ्यासोबत अशी एक अभिनेत्री आहे ना, जिने सध्या ब्रेक घेतलाय आणि ती तिचा न्यू मॉम फेज हा पूर्ण एन्जॉय करते. पण आता तिने ब्रेक घेतल्यावर ती पुन्हा कोणत्या भूमिकेतून येणार हे जाणून घेण्यासाठी मला असं वाटतं सगळेच जण खूप उत्सुक आहे. तर अशी कुंजिका माझ्यासोबत आहे. हॅलो, नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. रोल कॅमेरा गप्पा या कार्यक्रमात तुमच्यासह कुंजिकाचं खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? थँक्यू नीलम. थँक्यू सो मच. मी मस्त आहे. छान एन्जॉय करते ही फेज. थोडासा ब्रेक जरी असला तरी माझं एक मदरहूडची जर्नी चालूच आहे. सो आय एम हॅपी. येस, पण हा फेज आता खरं कसा एन्जॉय करते? कारण आता तू म्हणालीस की तो 6 महिन्यांचा झालाय कान्हा. मला सांग, कसा आहे? मस्तीखोर आहे, शांत आहे, की आता आईला किती त्रास द्यायला लागला आधीपेक्षा? नाही, त्रास तर अजून तरी नाही देत आहे, टचवूड. आणि एक मज्जा अशी आहे की अगदी लहान होता तो, 3-3.5 महिन्यांचा होता, तेव्हा मी असंच म्हटलं होतं सहज बोलता बोलता की अजिबात कान्हा त्रास देत नाही, बिलकुल मस्ती करत नाही. आणि नुकतीच माझी एक मैत्रीण आहे, जी नुकतीच माझ्या आधी वर्षभर ती आई झाली आहे आणि तिचा मुलगा खूप मस्ती करतो. तिच्या मुलाचं नाव राम आहे, माझ्या मुलाचं नाव कान्हा आहे. तर ती म्हणाली की ओके, ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवसापासून त्याची मस्ती सुरू झाली. लिटरली दुसऱ्या दिवसापासून. म्हणजे आत्ता काय आहे, त्याला चालता येत नाहीये, रांगता येत नाहीये, तोपर्यंत ठीक आहे. पण मस्ती म्हणजे हातपाय मारणं, म्हणजे आता तो पालथा इतका पडतो, सारखं त्याला पालथं पडायचं असतं. सो ती मस्ती त्याची सुरू आहे. त्रास नाहीये. आता मी हे ऑप्ट केलंय. आय वॉन्टेड दिस. सो मला मजा येते त्याची प्रत्येक नवीन फेज बघताना. किंवा म्हणजे आता तो काय थोडा रांगायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे सरकायला लागलाय तो. तो घरभर सरकत असतो. हो, हो. पण मला ते बघण्यातच इतकी मजा येते, की जा, तुला कुठे जायचंय तिथे जा, काय वाटते ते कर, असं सध्या झालेलं आहे माझं. आम्ही सोशल मीडियावर बघतो, म्हणजे ही मॉम फेज कशी एन्जॉय करावी. तर मला असं वाटतं हे तुझ्याकडनं आता शिकलंच पाहिजे. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. कारण की आम्ही इतके फोटोज, व्हिडिओज बघतो. ते बघून खरं तर खूप छान वाटतंय. पण प्रेक्षकांना खरंच हा प्रश्न पडलाय, की आत्ता कुंजिका पुन्हा कधी येणार आहे आणि आता सध्या काय करते? सध्या कान्हाची आई आहे. त्यामुळे आय एम एन्जॉयिंग दिस फेज. आणि मला ऑफकोर्स परत यायचं आहे. पण अजून एक 6 महिने तरी मला असं वाटतं की कारण त्याच्यानं आता छोटे-छोटे माइलस्टोन्स आहेत. हां. सो ते मला एन्जॉय करायचे आहेत. ते मला एक्सपिरियन्स करायचे आहेत. आणि मला हवं आहे की त्याला हे लक्षात राहणार नाही आहे तो मोठा झाल्यावरती, की पहिलं वर्षभर मी काय-काय केलं. पण ही मेमरी माझ्यासाठी आहे आणि मी त्याला हे सांगू शकणार आहे, की तू असं केलं होतंस, तू तसं केलं होतंस, किंवा मी फोटो दाखवू शकते, व्हिडिओ दाखवू शकते त्याला. तर तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी आहे, त्याच्यासाठी नाही आहे, कारण त्याला ते लक्षात नाही राहणार आहे. पण आय डोंट वॉन्ट टू मिस दिस. म्हणून मी अजून 6 महिने तरी नक्कीच म्हणजे सीरियल म्हणशील तर नाही करता, कारण एक मोठी कमिटमेंट हो. आहे सीरियल किंवा नाटक असं म्हटलं तर. पण ऑफकोर्स छोटी-मोठी कामं तर करूच शकते आणि करायचीच आहेत मला. सो ते चालू आहे. येस, पण तुझ्यातला कलाकार हा किती मिस करतोय ते सगळं? ते एक डेली रुटीन असायचं, ते किती मिस करतोय? खूप, खूप, खूप. म्हणजे मला आता असं वाटतं, म्हणजे मी जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा पण मी शूट करत होते. प्रेग्नन्सीचे 6 महिने मी हो. आय वॉज शूटिंग. सो मला असं वाटतं, की ह्या वेळेला गेल्या वर्षी मी पावसातनं बापरे! मी कसं केलं असेन? पण मला
सेटवरती जाणं, रोज सकाळी आवरणं, तयार होणं, उभं राहणं कॅमेरासमोर आणि आपले तो तो एक ना फॉर्मॅट बसला होता. अ, अंगवळणी झाला होता तो, असं झालं होतं. सो ते मी नक्कीच खूप मिस करते आणि मला आय वॉन्ट टू गेट बॅक. सो आय एम हो, पण वेटिंग. तू जेव्हा शुभविवाह ही तुझी शेवटची मालिका होती, हां. ब्रेक घेण्याच्या हो. आधीची, 2.5 वर्ष ती मालिका हां. केल्यावर जेव्हा ब्रेक घ्यायचं ठरवलंस, एक हं. निर्णय घेतला की आता आपण थांबूया तिथे. मला सांग की कुंजिका आई म्हणून तर आई होणार आहे याचा तर आनंद होता. पण हं. कलाकार म्हणून आत्ता 2.5 वर्षाने जेव्हा एक असं असतं की ही भूमिका प्रेक्षकांना फार आवडायला लागलेली हं. आणि मालिका खूप चांगली सुरू होती. तेव्हा कलाकार म्हणून हा निर्णय घेणं किती कठीण झालं होतं तुझ्यासाठी? ऑनेस्टली सांगू का, मी असं काहीच ठरवलं नव्हतं, की आता मला ब्रेक घ्यायचा आहे. ऑफकोर्स मला आई व्हायचं होतं आणि हे कुठेतरी होतंच. पण आता मी ब्रेक घेणार आणि आता मी सीरियल सोडणार असं माझ्या काहीच डोक्यात नव्हतं. सो ते घडून आलं आणि व्हेन आय गॉट दॅट स्वीट सरप्राईज तेव्हा माझ्या मनात दुसरा थॉटच नाही आला. मला एक होतं, की मला जितका वेळ काम करता येईल तितका वेळ मी ह्या काळात सुद्धा काम करणार आहे. कारण अ, म ती फेजसुद्धा मला एन्जॉय करायची आहे आणि त्या फेजमध्ये मला काम सुरू ठेवल्यामुळे ना, जो त्रास होतो किंवा जी एक प्रेग्नन्सीमध्ये पण एक वेगळा आपल्याला एक फेज असते हो. ती. सो ते ते मला कमी झालं काम सुरू असल्यामुळे. सो मला दुसरा थॉटच आला नाही. मला असं होतं, की आता हे आहे, जितका वेळ काम करता येईल तितका वेळ मी काम करणारच आणि जेव्हा मला असं वाटतंय, की आता मला घरी बसायची गरज आहे, आता मला हे एन्जॉय करायची गरज आहे, तेव्हा मी क्विट करेन आणि ऑफकोर्स मला प्रोडक्शन हाऊसनी पण तितकी साथ दिली, की मला त्यांनी म्हटलं, की "ओके, ठीक आहे, आपण काम करूया. जेव्हा जोपर्यंत तुला जमतंय तोपर्यंत तू कर. नंतर मग यू कॅन स्टेप बॅक." सो तिथपर्यंत मी काम केलं आणि मला म्हणजे मला विशाखाताई पण म्हणायची, की "वाईट वाटतंय तू जातीयेस, वाईट वाटतंय तू जातीयेस." पण अ, ते इतकं वाईट असं नाही वाटत आहे, कारण चांगलं आहे. सो मला त्याचं एक समाधान होतं, की जरी मी स्टेप बॅक करती आहे, जरी मी शो सोडते तरीसुद्धा माझं ते कारण जे आहे ते जास्त अट्रॅक्टिंग आहे. ते ते मी वाट बघत होते त्यासाठी आणि ते आता आलंय. सो मला तितकं दुःख नाही झालं. पण ऑफ मिस तर मी करतेच आहे. तू पण सांगितलं होतंस म्हणजे जेव्हा सेटवर विशाखाताई किंवा इतर सगळ्या कलाकारांना सांगितलं, कशा पद्धतीने सेलिब्रेट करण्यात आलं आणि कसं सांगितलं? मी सांगितलंच नव्हतं. मी कोणालाच सांगितलं नव्हतं आणि ॲक्चुअली खरं तर एक आहे, की आपल्या घरी म्हटलं जातं, की 3 महिने सांगायचं नाही वगैरे. हो. सो ते तर मी स्ट्रिक्टली नाहीच कोणाशी बोलले होते. ऑफकोर्स फक्त प्रोडक्शनचे काही जे माझे अगदीच जवळचे होते आणि डायरेक्शन टीमला त्यांना माहिती असणं गरजेचं होतं. कारण माझं कॅरेक्टर असं होतं जिथे मला ओव्हर प्ले करायला हो. लागायचा. चालणं माझं फास्ट आणि ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं होतं, म्हणून सांगितलं होतं. पण कलाकारांना मी कोणालाच सांगितलं नव्हतं. पण विशाखाताईला अंदाज आला होता. कारण एकतर ती स्वतः आई आहे आणि तिने एवढे पावसाळे पाहिलेत माझ्याहून जास्त आणि ती मला इन अँड आउट ओळखायची. सो माझं ना एक रुटीन वेगळं होतं किंवा मी सेटवरती गेल्यानंतर मग ते आपलं नारळ पाणी पिणं किंवा मग थोडं काळजीने चालणं, हे सगळं ती ऑब्झर्व्ह करत होती. पण तिने ना 1-2दा मला असं सहजच म्हटलं होतं, की काहीतरी असं, "खा गं, खा," असं म्हणाली होती. म्हटलं, "नको ताई, राहू दे." "अगं नाही, ह्या दिवसात खायचं असतं." आणि मी तिच्याकडे बघितलं होतं. "काय?" तर ती फक्त, "माहिती आहे मला," एवढंच म्हणाली होती. सो मग तिला आधीपासनं माहिती होतं, तिला अंदाज होता सगळ्याचा. पण तिने कधीच ते सगळ्यांसमोर दर्शवलं नाही. तिने मला वेळ दिला. तिला असं तिचं असं होतं, की "तुला जेव्हा कम्फर्टेबल वाटतंय तेव्हा तू सांग." आणि तिला ते कळलंच होतं. आणि ऑफकोर्स माझ्या शोमध्ये जी माझी आई हो. होती, जिला मी आत्ताही मम्मा म्हणते आणि ती ॲक्चुअली शी इज लाइक माय मदर. सो तिला मी सांगितलं होतं आणि दॅट वॉज व्हेरी स्पेशल फॉर मी. या दोघींना सांगणं वॉज व्हेरी स्पेशल फॉर मी. या सेटवर ना म्हणजे खूप भली मोठी कास्ट होती. हो. मला सांग की तिकडची एखादी आठवण जर मी तुला विचारली तर कोणता सीन किंवा कोणती आठवण पटकन अरे आठवते? बापरे! अशा खूप आठवणी आहेत तिथे. कारण आम्ही खूप मस्ती करायचो. एक तर सगळे आम्ही म्हणजे असे अ, जे 3 कपल्स होतो आम्ही, तर ते तिन्ही कपल्स एकाच सिमिलर एज ग्रुपमध्ये असल्यामुळे ना, आमची मस्ती म्हणजे आमचे डायरेक्टर म्हणायचे ते थांबायचे. तुमचं झालं की सांगा. आणि अनेक वेळेला असं व्हायचं की
म्हणजे ते सांगतायत थांबायला तरी थांबता येत नाहीये. हसतोय, एकमेकांकडे बघतोय आणि काय होतं कधी-कधी क्लोज शॉट्समध्ये ना हावभाव हां. माहिती असतात, पण हातचाळे जे असतात ना ते चालू असायचे आमचे. सो असे खूप असायचे. आणि म्हणजे कधीतरी कोणतरी आजी जी होती आमची ना, ती ती पटकन काहीतरी बोलून जायची. म्हणजे सीनमध्ये, चालू सीनमध्ये काहीतरी बोलून जायची आणि तिच्या वयानुसार किंवा तिच्या अनुभवानुसार ते करेक्ट असायचं. पण ते कधीतरी रेलेव्हंट नसेल किंवा काही असं असेल, तर आम्ही इतके हसायचो आणि ती पण बिचारी आमच्यामध्ये सामील व्हायची आणि खूप मजा करायचो, खूप मजा करायचो. एक तर विशाखाताई, येस. तिचे म्हणजे मिनिटा-मिनिटाला तिचे पंचेस असे निघतात, म्हणजे बोलण्या-बोलण्यातच निघतात आणि आजी पण तितकीच. ती जरी आजी असली तरी ती यंग बाय हार्ट त्यामुळे ती एकदम असं खूप कसं आम्हाला ते सीन होऊन जायचे आम्हाला कळायचंच नाही. इतके आम्ही ते मजा करत होऊन जायचं सगळं. सेटवर आल्यावरही ती मजा तशीच दिसायची आम्हाला, हो, नेहमी तुम्ही यायचात दिसायची. ना. मला सांग, की आत्ता कुंजिकाला मी सेटवरच भेटले, पण मला कुंजिका जाणून घ्यायची. म्हणजे जी गिरगावात वाढली आहे, जिच्या शाळा, कॉलेज, माहेर, सासर सगळंच गिरगावातलं आहे. ती कुंजिका नेमकी खरी कशी आहे? स्वभाव कसा आहे तिचा? अं, स्वभाव आता मीच माझा स्वभाव सांगणं म्हणजे जरा हे आहे. पण अ, मी ना खूप खूप बेसिक मला आवडतं तसं राहायला. मला खूप जास्त ग्लॅमर किंवा असं कॅरी करायला, बॅगेज ठेवायला आवडत नाही. मी आजही गिरगावामध्ये खूप नॉर्मल आपल्या साध्या नॉर्मल कपडे आणि कधीच मेकअप करत नाही. मी अगदी कधीतरी असा काहीतरी ओकेजन असेल, तर मी मेकअप करते. नाहीतर मी काजळसुद्धा लावत नाही. मी आपलं बेसिक फक्त मॉइश्चरायझर, सनस्क्रीन जे असतं ते सुद्धा कधी-कधी विसरते. पण मी तेवढंच लावते, बाकी काही नाही. आणि मला माणसं खूप आवडतात, कारण मी आधीपासनं खूप लोकांमध्ये वाढली आहे. माझे खूप मित्र-मैत्रिणी आहेत, माझी फॅमिली खूप मोठी आहे. त्यामुळे मला माणसं खूप आवडतात. मला ते समहाऊ ते रजिस्टर करता येत नाही, की मी माझी स्पेसमध्ये आहे किंवा मला आय एम गुड इन माय 4 वॉल्स असं मला नाही होत माझ्याच्यानी. सो मला आवडतं खूप लोकांमध्ये राहायला आणि तसेच खूप प्लॅन्स करायला. मग आम्ही अ, खूप एकत्र मिळून घरामध्ये भेटतो, बाहेर भेटतो. 30-35 जणांचा ग्रुप आहे आमचा. वॉव! सो मला ते खूप आवडतं. मला ते ह्युमन असणं असं वाटतं, की ते असतील माझ्याबरोबर तर येस आय एम अलाइव्ह असं होतं. मला एकटं-एकटं नाही आवडत राहायला. याच्या अपोझिट सगळे तुझे रोल्स असतात म्हणजे ग्रे शेड्सवाले असतात. हो. मला सांग, की असं वाटतं कधी-कधी, की या शेड्स तू आधीपासून केल्या, तर कुठेतरी कलाकार म्हणून आपण त्याच फेजमध्ये अडकलोय किंवा अडकत चाललोय असं वाटतं आणि का वाटतं असं? मी नाही अडकली आहे त्या फेजमध्ये. मी वाट बघतीये खरं. मला अ, हे रोल्स सोडून दुसरं काहीतरी काम म्हणजे मी असं नाही म्हणत की पॉझिटिव्हच काम पाहिजे. पण काहीतरी चॅलेंजिंग अदर दॅन ग्रे किंवा निगेटिव्ह हे मला करायचं एक्सप्लोर. पण ॲट द सेम टाईम ग्रे आणि निगेटिव्ह कॅरेक्टर्स करताना मला माझ्यातलं ती साइड मला एक्सप्लोर करता आली कारण मला माहितीच नव्हतं की मी हे करू शकेन. जेव्हा माझा पहिला शो स्वामिनी मी सुरू केला, तेव्हा मला हॉनेस्टली खूप त्रास व्हायचा. मला असं वाटायचं की नाही हे मी नाही करू शकत कारण ते तो स्वभाव नाहीये माझा. अ, किंवा कोणाचाच असा स्वभाव नसतो निगेटिव्ह विचार करणं किंवा काय. पण त्यावेळेला मला त्रास झाला. ते सिंक इन होताना मला त्रास झाला, की आपल्याला सतत हाच विचार करायचा आहे, ह्याच विचाराने आपल्याला सीन्स करायचे आहेत आणि नुसते सीन पुरतं नसतं गं. जेव्हा आपण वर्किंग करत असतो त्याच्यामध्ये पण आपल्याला अ, सतत कोणाबद्दल तरी असं हे ठेवून विचार करणं, हे खूप डिफिकल्ट आहे, खूप टफ आहे हे. सो मला खूप त्रास झाला आधी. पण मग नंतर मी तो ऑन ऑफ करणं शिकले, हळू-हळू ऑफकोर्स. पण कलाकार म्हणून मला नक्कीच ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी करायचं आहे. मी नक्कीच अडकलेले नाही आहे ह्याच्यामध्ये. मला वेगळं एक्सप्लोअर करायचं आहे, इच्छा आहे आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. सो नक्कीच काहीतरी मिळेल अशी अपेक्षा आहे. अगदीच आत्ता जर आता आपण असं बघतो ना, तर असं असतं ना, आता जसे तुझे डोळे म्हणजे प्रत्येकजण तुला ही कॉम्प्लिमेंट देतच असतं. मी नेहमी पाहते, की तुझे डोळे फार सुंदर आहे. पण असे डोळे किंवा असं सुंदर असणं, यांना जास्त निगेटिव्हच रोल्स ऑफर होतात असंही काही आहे का? अ, सी कसं आहे ना, ह्याच्यात पण मला कन्फ्युजिंग आहे हे सगळं. कारण काही ॲक्टर्स आहेत, ज्यांचे डोळे घारे आहेत, ज्या गोऱ्या आहेत.
पण आहेत हो. त्यांचे लीड्ससुद्धा केलेले आहेत. पण माझ्या बाबतीत माझं असं झालेलं आहे, की मला असं सांगितलेलं आहे, की "तू खूप गोरी आहेस." आणि माझे डोळे घारे नाही आहेत, पण ब्राउन हे शेड असल्यामुळे ते निगेटिव्ह वाटतात. पण ते खूप बोलकेसुद्धा आहेत ॲट द सेम टाईम. सो मला जर का तसं कॅरेक्टर मिळालं, तर मी त्या डोळ्यांनी तसंही एक्सप्रेस करू शकते. आय जस्ट वॉन्ट अपॉर्च्युनिटी टू डू इट. आणि आय एम शुअर की ती माझ्याकडे नक्कीच येईल. सो ती जेव्हा येईल, तेव्हा मला ते प्रूव्ह करायला मिळेल, की येस आय कॅन डू दिस ऑल्सो. पण आहे म्हणजे मी हे ऐकलेले आहेत की तू खूप गोरी आहेस, तुझे डोळे घारे आहेत. सो नाही जाऊ शकत. निगेटिव्हला जास्त अपीलिंग होतात. होतात, कारण माझे डोळे बोलके आहेत आणि ते ते खूप जास्त एक्सप्रेसिव्ह आहेत. सो आनंद आहे मला त्याच्यामध्ये सुद्धा, की येस, की निगेटिव्हला सगळेच निगेटिव्ह नाही करू शकत. हो. निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करणं इज व्हेरी टफ, इज व्हेरी टफ. सायकॉलॉजिकली पण आणि एक्सप्रेशन वाईज पण त्याच्यामध्ये खूप इनिबिशन सोडून आपल्याला काम करावं लागतं. मला पण खूप त्रास व्हायचा. म्हणजे मी स्वामिनीमध्ये 1-2 असे सीन्स केलेत ज्याच्यामध्ये मला एक एक सर्टन हाईटवरनं उडी मारायची होती. सो म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये करण्यासारख्या आणि त्या करायला मजा येते. सो हे निगेटिव्ह कॅरेक्टर्सनाच करता येतं. सो दोन्हीची मजा वेगळी आहे. येस. पण आता कोणत्या भूमिकेच्या शोधात आहे? ऑनेस्टली अशी काही भूमिकेच्या शोधात आहे असं नाहीये मी. पण मी म्हटलं तसं, की मला अपॉर्च्युनिटी हवी आहे जिथे मला माझं पोटेन्शियल प्रूव्ह करता येईल. मला जास्त थोडंसं काय मला ना रिजनल काहीतरी असं अ, ग्रामीण नाही म्हणू शकत मी. पण असं काहीतरी ज्याच्यामध्ये कमीत कमी मेकअप असेल, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त एक्सप्रेसिव्ह होण्याची गरज असेल. सो मला तसं काहीतरी करायची इच्छा आहे खूप. रॉ काहीतरी करायची इच्छा आहे. सो अ, मला तसं काही असेल आणि तसं काही माझ्याकडे आलं तर मला नक्कीच आवडेल आणि मी दुप्पट मेहनत घेऊन ते करेन. येस. म्हणजे काय म्हणजे मी आता जर बघत होती, तर तू आधी बँकेत नोकरी केली. बँकेत नोकरी केल्यानंतर श्रावणकेन आणि त्यानंतर या क्षेत्रात येणं. खरं तर ना बँकेत नोकरी करताना अचानक या क्षेत्रात येणं, हा सगळा म्हणजे ग्राफ कसा काय तयार झाला आणि कधी समजलं, की आपण आता हे सगळं सोडून आपली ही आवड आहे आणि आपण ही यात करियर केलं पाहिजे? अ, माझं काहीच असं ठरलेलं नव्हतं. शाळा, कॉलेज काहीच नाही. बँकेत असताना सुद्धा माझं काही असं ठरलेलं नव्हतं, की मी ॲक्टिंग करेन किंवा मला कॅमेरासमोर यायचं आहे किंवा असं काहीच नव्हतं. पण जेव्हा श्रावण क्वीनमध्ये मी पार्टिसिपेट केलं, माझ्या बाबांमुळे हो. ऑफकोर्स. माझ्या बाबांनी मला खूप सांगितलं होतं. शेवटचा दिवस होता एनरोल करायला. पण ते खूप मागे लागले होते आणि मी अशी होते, की "नाही होणार बाबा." ते ते त्याचा एक त्या मुली ज्या असतात त्या वेगळ्याच बॅकग्राऊंडच्या असतात. त्यांचं माइंडसेटच ती असते. त्या जास्त म्हणजे अ, काय म्हणतो आपण त्यांना तेच करायचं असतं. मी हे सेकंड करियरचा ऑप्शन म्हणून विचार केला तर इट इज नॉट जस्टिफाईड. पण त्यांचं होतं, "तू करून बघ, तू करून बघ. नाही तर नाही होणार, काय फार नाही होणार तर ठीक आहे." पण मी केलं एनरोल आणि मी त्याच्यासाठी मग मग एनरोल केल्यावरती मग मला जेव्हा ते दिसलं, की ओके माझ्यात हे पोटेन्शियल आहे. मग समजायला लागलं. मग ते ग्रूमिंग सेशन, मग माझा फिनालेचा परफॉर्मन्स हे सगळ्यामध्ये मी जेव्हा अडकले तेव्हा असं वाटलं, की नाही हे मी करू शकते. हे मला करायचं आहे, इच्छा आहे. सो ते सुरुवात झाली. मग ती एक प्रोसेस सुरू झाली माझी. मग ती सुरू झाल्यावरती परत मी बँक जॉइन केली होती. पण मला बॅक ऑफ द माइंड हे होतं कुठेतरी, की नाही मला करायचं आहे. माझी इच्छा आहे आणि इच्छेपेक्षा जास्त ना, की माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे हे मला थोडंसं तेव्हा समजायला लागलं होतं. एक प्लॅटफॉर्म हवा असतो आपल्याला. सो त्या प्लॅटफॉर्ममुळे मला कळलं, की येस आय हॅव द पोटेन्शियल आणि मी हे करू शकते आणि मला जायचं आहे पुढे ह्याच्यात. सो थोडे-थोडे ऑडिशन्स देणं वगैरे सुरू होतं. फुल फ्लेज नाहीच. मी कधीच असं केलं नाही, की लोकं आहेत, की जे अंधेरीमध्ये रोज ऑडिशन्स हो, द्यायलाच येतात. सो मी तसं नाही करू शकले, कारण माझा जॉब सुरू होता. आणि मीनवाईल मी फिल्म केली एक हो. आणि त्या फिल्ममध्ये खरं तर इतके दिग्गज कलाकार होते सगळे. सगळेच्या सगळे. दिग्दर्शकपासनं ते सगळं म्हणजे एव्हरीबडी वॉज असे मला त्यांच्यासमोर उभं राहणं पण असं दडपण यायचं आधी.
पण मग त्यांचं सगळ्यांचं काम प्रत्यक्ष पाहिल्यावरती मला असं वाटलं की हो, मला हे करायचं आहे. मला मला हे एक्सप्लोअर करायचं आहे. मधुराताईचं काम सो स्विफ्ट, सो ब्युटिफुल. आणि विक्रम काकांचं काम तर म्हणजे मी काही बोलूच नाही त्यांच्याबद्दल. त्यांचे डोळेच फक्त कमाल. त्यांचा तो चेहरा मी कधीच विसरू शकत नाही. आणि आय एम सो फॉर्च्युनेट की मला त्यांचं काम प्रत्यक्ष पाहायला मिळालं. म्हणजे आणि त्यांना त्यांची एनर्जी मला अनुभवायला मिळाली. जेव्हा त्यांच्यासमोर एकदा मी मी खूप घाबरले होते. मी खूप प्रेशरमध्ये होते. तेव्हा माझे दिग्दर्शक लाला दादा जो हो. आहे, त्यांनी विक्रम काकांना असं सहज म्हटलं होतं, की "काका, ही खूप घाबरली आहे बरं का. हिला आता परफॉर्म करायचं असं अँक्झायटी आली आहे." "काय? ॲक्टिंग नसतेच करायची आपल्याला. कोणी म्हटलं ॲक्टिंग करायची आहे? तुला जसं वाटतं तसं बोल." असं म्हटलं त्यांनी. म्हणजे मला त्यांचं ते खूप आवडलं, की त्यांनी कधी ॲक्टिंग नाही. ॲक्टिंग केलीच नाहीये. त्यांनी त्यांनी ही लिव्हड ऑल हिज कॅरेक्टर्स आणि तसं आपल्याला करायचंय. सो मला ती एनर्जी बघितल्यावरती मला वाटलं, की येस, मला हे पुढे कॅरी करायचं आणि मला पुढे जायचं ह्याच्यामध्ये. सो मी थोडे जास्त ऑडिशन्स द्यायला लागले, थोडे कॉन्टॅक्ट्स जास्त वाढवायला लागले आणि मग हळू स्वामीनी क्रॅक झालं आणि असं पुढे येत गेले. जेव्हा नोकरी सोडली, आता बँकेत नोकरी म्हणजे सगळं वेळेवर जाणं, हो. येणं सगळं वेळेवर असतं. पण सुरुवातीच्या काळात जेव्हा हं. इथे आली, तेव्हा सगळी लोकंही नवीन होती. आणि असं असतं ना, की सेटवर जाणं एक वेगळा अनुभव असतो. मला हं. सांग, की तेव्हा सगळ्यांनी कसं सांभाळून घेतलं आणि त्यात तू कशी ॲडजस्ट झाली खरं तर? अ, अवघड असतं हे. कारण कधीच सेटचं वातावरण आपल्याला माहिती नसतं. अ, आणि ना काय असतं, ऑलरेडी जी काम करणारी मोठे कलाकार असतात ना, त्यांचा वावर खूप म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने त्यांचा एक वेगळा वावर असतो. सो सगळे सावध असतात, की नाही आता विशाखाताई म्हणा, आता विशाखाताई आली आहे. ऐश्वर्याताईच्या वेळेला तसं, हो. आता ती आली आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये आपण किती फिट होतोय, ह्याचं मला खूप प्रेशर असायचं, खूप प्रेशर. मला मेकअप यायचा नाही अजिबात. स्वामिनीच्या वेळेला तर मी एकतर काय झालं, स्वामिनी ऑलरेडी चालू असलेला शो होता आणि त्याच्या 4 महिन्यांनंतर माझी हो. एंट्री झाली. सो 4 महिने ते कलाकार ऑलरेडी सेट झाले होते सगळे आणि ते कलाकार जरी नवीन होते, तरी ते त्यांच्या कॅरेक्टर्समध्ये म्हणा, ते त्यां त्याच्या एका कम्फर्ट झोनमध्ये सेट झालेले होते आणि त्याच्यामध्ये मला काहीच बॅकग्राऊंड नसताना एंटर करणं हो. खूप डिफिकल्ट होतं. पण लकीली फॉर्च्युनेटली ऋग्वेदीताई अमेझिंग पर्सन. तिने ज्या प्रकारे मला त्याच्यामध्ये इझी सामावून घेतलं. मग छोट्या-छोट्या गोष्टी ती सांगायला लागली किंवा इव्हन अदरवाईज पूर्ण टीम, डिरेक्टर्स, क्रिएटिव्ह आमची सगळे खूप उत्तम माणूस म्हणून खूप उत्तम असल्यामुळे ना, त्यांनी छान सेटल केलं मला त्याच्यामध्ये. पण मला दडपण असायचं. त्याच्यानंतर शो जो केला मी, त्यात सुद्धा असंच होतं, की परत मोठे कलाकार आहेत. अ, मी कसं काय त्यांच्यामध्ये उभी राहू शकते किंवा ते मला जज करतील का? हा एक खूप मोठा हे आहे, की ते जज करतील का मला? आणि मग ते जज केल्यावरती पण मग हळू ते कमी होत गेलं. कारण मला मला असं वाटतं किंवा मला हे सांगण्यात सुद्धा आलेलं आहे, की माझी सेटवरची एनर्जी खूप छान आहे, टचवूड. आणि ते जेव्हा मला कळलं ना, की ओके, आपण जर काहीतरी म्हणजे कोणतरी आहोत आणि अशा ह्याच्यामध्ये वावरलं नाही आणि आपण जे खरे आहोत हे वावरलं ना, तर ते जास्त अपील होतं लोकांना आणि ते जास्त म्हणजे इट इज मोर कनेक्टेड. सो आणि मी कधीच काहीतरी कोणतरी आहे म्हणून वावर माझा कधीच नसतो, कुठेच नसतो. तर मला ते जास्त आवडतं, की तुम्ही जसे आहात तसे तुम्ही वावरायला लागलात आणि तसे तुम्ही त त त्यांच्यासमोर आलात ना, की ते जास्त तुमच्याबरोबर ॲडजस्ट होतात किंवा जास्त तुमच्यामध्ये रिलॅक्स फील करू शकतात. मी तुला सांगते राइट फ्रॉम स्पॉट दादा, हेअर ताई, मेकअप दादा, ते सगळे आर्टिस्ट, प्रोडक्शन म्हणजे मला खूप मजा येते ह्या लोकांबरोबर त्यांच्यासारखं त्यांच्यामधलं होऊन राहायला. आणि ते झाल्यावरती मग आता मला काहीच वाटत नाही. आता मला ओके, यूज्ड टू झालेली आहे. सो फ्रेंडशिप
करून होत नाही. ते ती 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 ग्रॅज्युअली होते आणि तसं त्याला वेळ द्यावा लागतो. तू आत्ताच म्हणालीस, की जज केलं जातं आणि मला हं. असं वाटतं, की पटकन हे जज केलं असा कधी अनुभव आलाय, की जज केलं गेलंय कोणत्या गोष्टीवरनं आणि मग ते नंतर खूप त्रासदायक झालंय असं? त्रासदायक तर असं नाही झालं, कारण लकीली माझे ना सगळ्यांबरोबर इक्वेशन्स चांगले होते. सो मला असं काही खूप आता मला आता मला जज केलंय आणि आता मला ते कसं मी त्यांच्याबरोबर परत सीन करायला उभी राहू वगैरे असं मला नाही झालेलं. पण मला ना सुरुवातीला मेकअप नाही यायचा अजिबात करता आणि लॉकडाऊन हो. सुरू झालं होतं. लॉकडाऊन नंतर जेव्हा मेकअप करायचा होता तेव्हा ना ते मेकअप नंतर पी-पी-ई किट वगैरे घालून आणि ते स्वतः नाही करू शकायचे. ते उभे राहायचे आणि ते इन्स्ट्रक्ट करायचे. पण ना कुठेतरी वरखाली व्हायचा मग माझा मेकअप. मला तो नाही यायचा. अजूनही आय एम नॉट अ मेकअप पर्सन. सो मला तो नाही आला मेकअप तर मलाच असं वाटायचं, की कदाचित मी एम आय नॉट लुकिंग गुड किंवा काहीतरी 19-20 झालंय का? तर ते चांगलं दिसतंय की नाही कॅमेरावरती, तर मी खूप कॉन्शियस व्हायचे. आणि मग कधी-कधी असं वाटायचं, की अं, ते लोकांना कळतंय का? किंवा मग काही लोकं पण मग रेवती जेव्हा शोमध्ये आली, हो. शी इज अगेन अ व्हेरी, व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माईन आणि तिने मला खूप मेकअप आणि ह्या सगळ्यामध्ये हेल्प केलं. ती मला सांगायची, की "नाही, हे असं करून बघ, ते तसं करून बघ." सो ते मग तेव्हा मला असं जरा वाटायचं, की लोकांना कळतंय का, की मला हे येत नाहीये? पण मग त्याच्यावरती आपल्याला काम करायला पाहिजे. पण मग कोण आपल्याला हेल्प करू शकतं? आणि लकीली रेवती आलीच. मी व्हिडिओज वगैरे बघायचे. पण मलाच असं वाटायचं, की काय समोरचा विचार करत असेल. सो मी थोडीशी अंडर कॉन्फिडंट व्हायचे त्याच्यामुळे. येस. एक निर्णय हा तुझा पहिला चित्रपट होता. मला सांग, की पहिल्यांदा असं असतं ना, की इतक्या दिग्गजांसमोर स्क्रीन शेअर करणं हे हो. दडपण वेगळं आणि पहिलं फ्रेम लागल्यावर, ॲक्शन म्हणल्यावर आपण ती भूमिका किंवा ते कॅरेक्टर आहे ते आपलंसं करणं. पहिला दिवस कसा होता तुझ्यासाठी तो? बापरे बाप! बापरे! मी कधीच विसरणार नाही. एकतर मला तेव्हा काही वर्कशॉप नव्हतं झालेलं. मला ॲक्टिंग असं यायचं नाही. अ, कॅमेराचं झिरो नॉलेज, लाईट्सचं झिरो नॉलेज. त्यात माझा पहिला शॉट सुबोध भावेबरोबर होता आणि मला ना माझ्या सगळ्या को-स्टार्सनी मधुराताई, लालादादा ह्या सगळ्यांनी मला खूप घाबरवून ठेवलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं होतं, की "तो बघ हां, तो खूप रूड आहे आणि त्याला चालत नाही असं-तसं. तो बोलणार नाही फार, तो शिष्ट आहे. तो त्याला एकच टेक द्यायचा, परत-परत नाही. तुझ्यामुळे टेक झाला तर तो चिडेल वगैरे." आणि मी इतकी टेन्शनमध्ये होते, की बापरे! आणि मला होते मोठे हील्स तेव्हा. बापरे! अ, हॉस्पिटलचा एक छोटासा कट होता फक्त. आम्हाला दोघांना असं चालत यायचं होतं आणि मी त्याची असिस्टंट हं. होते आधी आणि मी तो काहीतरी सांगतोय आणि मी लिहितेय असं काहीतरी होता तो कट आणि त्याच्यामध्ये हील्स. तो भराभर चालायला लागला. माझ्या मनात फक्त एकच, बापरे! आता माझ्यामुळे रिटेक होतोय आणि मी फक्त चालली मला तेव्हा लक्षातही नाही, की मी ते लिहिलंय का मी काय केलंय? तो ओके झाला टेक. पण मला इतकं टेन्शन होतं. मला ते हील्समध्ये चालायचंय, त्यात त्याचा स्पीड मॅच करायचा आहे, त्यात ते लिहायचंय पण, ॲक्टिंग पण करायची. मी काय करू असं झालं होतं. आणि नंतर त्या सगळ्यांनी माझी इतकी मजा घेतली ना ह्याच्यावरनं, की असं काही नव्हतं. तो खूप कमाल को-स्टार आहे तो आणि त्यांनी इतकं काम केलंय त्यामुळे त्यालाही अंदाज असणार, की नवीन हो. मुलीबरोबर पहिल्यांदाच आपण म्हणजे ते त्याला त्याच्या डोक्यात काहीच नसेल ना. हे सगळं माझ्याच डोक्यात कारण ह्या सगळ्यांनी मला आणि ते नंतर इतके त्यांनी टाईमपास केला ह्या गोष्टीवरनं. ते मला प्रत्येक वेळेला याच्यावरनं चिडवायचे, की म म इतकं त्यांनी मला घाबरवून ठेवलं होतं. पण टचवूड तो तसा अजिबात नव्हता. मला पहिल्यांदा असं वाटलं, की "यार काय नुसता चालला आणि निघून गेला." पण मग नंतर ऑफकोर्स त्यालाही त्याची स्पेस हो. होती. त्याचं वर्किंग होतं. सो या सगळ्यामध्ये पण मी इतकं ओव्हरथिंक करून बसले होते त्याच्यामध्ये. पण मग नंतर ते झालं सगळं सेटल. नंतर कशी फ्रेंडशिप झाली? अरे खूप मस्त. खूप मस्त म्हणजे आम्ही खूप सीन्स एकत्र होते. पण अगेन मी तेव्हा काम मला म्हणजे मी खूपच इन्फंट असल्यासारखे होते. त्याच्यामुळे मला कामाच्याबद्दल तेवढं मी स्विफ्ट नव्हते हो. आणि तो ईझी काम म्हणजे वाटतच नाही, की हा कॅमेरासमोर काहीतरी करतोय. जो तो
त्याचा वावर इतका छान, त्याची कमांड आणि त्याचे डोळे, त्याचं बोलणं इतकं सुंदर होतं ना सगळं. सो मी त्या आय वॉज इन दॅट म्हणजे वॉव! हे काय किती कमाल काम करतोय आणि मी माझ्यावरती तितकं काम नाही केलं असल्यामुळे मला अ, तेव्हा मी खूप माझं कसं होतंय? मी करू शकतेय की नाही? ह्याच सगळ्यामध्ये डाऊटमध्ये ते नवखं होते. असल्याचं प्रेशर खूपच होतं. नवखी खूप म्हणजे माझ्या त्या 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 फिल्म म्हणजे माझ्या वावरामध्ये जाणवतं. आपल्याला हो. तो कळतो की हा नवीन आहे ही. सो मला तेव्हा मी खूप नवीन असल्यामुळे जरा मला वेळ लागला त्या सगळ्यामध्ये. पण ऑफकोर्स त्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलं. बिलकुल त्यांनी, मधुराताईंनी सगळ्यांनीच म्हणजे लालादादा होता, सीमाताई सगळ्यांनीच खूप मग कधीच मला असं कुठे हे नाही वाटलं की अ, माझं काम छान होत नाहीये. येस, पण ते विक्रम सरांसोबतची तुझी एखादी आठवण ऐकायला आवडेल खरंच. तेही ना कुठे असं मी विक्रम गोखले असं कधीच नव्हतं त्यांच्यामध्ये. कधीच नव्हतं त्यांच्यात. ते सगळ्यांमध्ये बसायचे, ते सगळ्यांबरोबर वावरायचे. पण कामाच्या वेळेला ते म्हणजे जे उभे राहायचे आणि ते त्यांचे डोळे आणि अ, त्यांची बॉडी लँग्वेजच ते सांगून जाईल. म्हणजे त्यांना काही बोलायची गरजच नसायची. पण ही एक माझी आठवण आहे, की आपल्याला ॲक्टिंग नाहीच करायची आहे. करायची. हे माझ्या कायम लक्षात राहील, की यू डोंट हॅव टू प्रिटेंड टू बी समवन, यू हॅव टू बी समबडी. ते प्रिटेंड करायला गेलो, की मग संपलं. हो. आणि त्यानंतर तू स्वामिनी केलीस. मला सांग, स्वामिनी मला असं वाटतं, की कुंजिकाच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारी मालिका ठरली? नक्कीच. 100% म्हणजे जे काही आत्ता मी करू शकतेय ती ऑफकोर्स ती सीरियल मिळाली आणि त्याच्यामध्ये मला काय झालं, माझा पहिलाच शो होता. निगेटिव्ह भूमिका होती. पण प्रेक्षकांनी पण ती इतकी उचलून धरली ना, मला अजिबात अपेक्षा नव्हती. आणि बरं त्यात सुद्धा मध्ये लॉकडाऊन होतं. तरीसुद्धा आमचा शो परत टेलिकास्ट हो. व्हायला लागला होता. अजूनही लोकं मला स्वामिनीमधली आनंदीबाई म्हणून ओळखतात. वाह! सो मला बिलकुल वाटलं नव्हतं, की पहिलंच निगेटिव्ह कॅरेक्टर इतकं चांगलं लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामध्ये सगळ्यात मोठा हात नक्कीच आमच्या टीमचा होता, डिरेक्टर. कारण त्यांनी मला जर का प्रोत्साहन दिलं नसतं आणि त्यांनी मला कारण प्रत्येक वेळेला जेव्हा मी सेल्फ डाऊटमध्ये असायचे तेव्हा मला त्यांनी आणि आमची जी क्रिएटिव्ह डायरेक्टर होती ती त्या दोघांनी मिळून मला खूप सपोर्ट केला त्या दरम्यान. कारण मी खूप सेल्फ डाऊटच खूप होता मला, की नाही हे माझ्याच्याने होतंय, मला नाही जमणार आहे. माझा हा स्वभाव नाहीये. बरं मी दिसतही नाही अशी म्हणजे असं काही निगेटिव्ह दिसेन किंवा एक असते ना, एक हं. शेड असते निगेटिव्ह तसंही नाहीये. पण नाही तू करशील, नाही तू करशील, तुला जमेल. असं करत त्यांनी मला आय वेंट थ्रू इट जस्ट बिकॉज ऑफ देम आणि मी सुद्धा खूप म्हणजे मी जेव्हा सीन यायचा ना, तेव्हा एक तर भाषा वेगळी होती हो. त्याच्यामध्ये. सो त्या भाषेत असं नव्हतं, की अच्छा हां, स्क्रिप्ट आली, आपण ती वाचली आणि माझ्या शब्दांमध्ये मी ते डिलिव्हर केलं, असं होऊच शकत नव्हतं. ते शब्द मला आधी रेजिस्टर करायला वेळ लागायचा. त्यामुळे मला ते पाठ करायला वेळ लागायचा. पण मग मी सिन्सिअरली ते घेऊन बसायचे, की नाही मला पाठ सुरुवातीला माझं असं व्हायचं, की मी टाईमपास करायचे. मग मला ते ओरडायचे, की "बघ बाकीच्यांचं कॅरेक्टर सेट झालेलं आहे. हं. तू आत्ता नवीन आली आहेस. तुला ते सेट होणं, तुला ती भाषा तुझी इझिली तुझ्या तोंडून येणं, हे त्याला वेळ लागेल. सो यू हॅव टू टेक युअर टाईम. तुला सीरियस व्हावं लागेल." हे सगळं करून मग मी त्याच्यामध्ये रुळले आणि मग मला ते लॉकडाऊन नंतर मे बी थोडंसं मला ते आता समजलं होतं. त्याच्यानंतर थोडा कॉन्फिडन्स असाही आला होता, की प्रेक्षकांनाही आवडतंय मी जे येस. करतीये ते. सो प्रेक्षक जे आपल्याला दाद देतात ना, त्याच्यासारखं दुसरं मोटिव्हेशन काहीच नाही. जेव्हा त्यांच्याकडनं आपल्याला हे कळायला लागलं, की त्यांना आवडतंय मी जे करतीये ते, त्याच्यानंतर जास्त कॉन्फिडन्स येतो, की येस व्हॉट आय एम डूइंग इज करेक्ट. येस, पण ना निगेटिव्ह रोल केल्यावर ना प्रेक्षकांची थापही वेगवेगळ्या पद्धतीची येते. हो, मला सांग, तुझ्या बाबतीत कशी आली होती? असं कधी एखादं असतं ना, एखादा प्रेक्षक भेटला किंवा त्याने मेसेज केलं खूप अग्रेसिव्हली, हो. असं कधी घडलंय? हो, झालंय ना. स्वामिनीच्या वेळेला तर मला ना मला मांजर म्हणायचे किंवा त्यावेळेला मला फार म्हणजे खूप अशी अग्रेसिव्ह हे नाही आली. पण त्यावेळेला ना मला
अ, गोड चेहऱ्याची विलन असं खूप हो. तेव्हा हे झालं होतं. पण त्यानंतर ह्या आत्ताच्या शोमध्ये मला खूप लोकांनी मेसेजेस केले, डी-एम्स केले, की "कशी आहेस गं तू? असं कोणी वागतं का? तू नको करूस." मग एक तर डी-एम असा होता, की "तुम्ही प्लीज सीरियल सोडा. तुमच्यामुळे बापरे! त्या भूमी आणि आकाशला जगता येत नाहीये. तुम्ही सीरियल सोडा. आम्हाला बघवत नाही तुम्ही जे करता ते वगैरे." मला असं झालं होतं, की हे काम आहे माझं, मी काय करू? पण अगेन ते पोहोचतंय ना, त्यांना तो राग येतोय. येस. अ, त्याच्यानंतर ऋग्वेदी ताईची मला एक्झॅक्टली आठवत नाहीये. कोणतरी म्हणजे आजी का असं असं कोणतरी होतं. तिने मला सांगितलं होतं, की "अगं तू जेव्हा स्क्रीनवरती येतेस ना, तेव्हा ती भाजी निवडत असेल किंवा काही चिरत असेल ना, तर ती अशी जोरजोरात करायला लागते. आली ही, आली आता त्रास देणार ही, असं करायची वगैरे." असं जेव्हा मला कळलं, ती मला मला मजाच जास्त आली होती, की ओके. म्हणजे लोकांना ते कळतंय, की आता ही काहीतरी करणार आहे. पण ते असेल सीरियलमध्ये तर तरच स्पाइस आहे ना. तर मला ती मजा यायची, की की लोकं असंही रिएक्ट करतायत. सो इट वॉज फन आणि मला आवडायचं ते. इनफॅक्ट मी त्याची वाट बघायचे, की कोणता प्रेक्षक अशी रिएक्शन देत आहे, ज्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय. एक असं होतं फूड मॉलमध्ये आम्ही होतो आणि तिकडे त्यांनी फोटो-बिटो काढले छान. आधी खूप असं छान ग्रीट केलं, बोलले-बिलले आणि जायच्या वेळेला आले परत, "तू परत असं केलंस ना, तर तू बघ हां, नको त्रास देऊस त्यांना." "का? इतकं कशाला करायला हवंय?" वगैरे असं. म्हणजे आधी ते इतके छान होते आणि नंतर त्यांचं ॲक्चुअल रूप बाहेर आलं, की चिडलेच ते माझ्यावरती. नवरा-बायको होते ते. तर त्या चिडल्या माझ्यावरती आणि असं खूप चेहरा ताणून-बिणून असं ते माझ्याशी बोलायला लागले. तर म्हटलं, "नाही, नाही, ठीक आहे" वगैरे असं म्हणून ते झालं. पण असे काही किस्से आहेत जे मला मजा येते ते ऐकायला. येस, पण अशीच मजा मला असं वाटतं चंद्र आहे साक्षीला, ती परत आलीये. हो, या मालिकेच्या सेटवरही तुझ्यासोबत दिग्गज कलाकार हो, होते. खूप वेगवेगळ्या भूमिका होत्या. हो. मला त्याच्या आठवणी सांगशील का? की मग कसं होतं? आणि असं असतं ना, की सुरुवातीचाच एक फेज असतो, तेव्हा आपल्यासोबत सहकलाकार चांगले असणं हे फार हो, गरजेचं असतं. नक्कीच. कारण की नंतर मग मिळालेली वागणूक ह्या सगळ्या गोष्टी आपण घेत पुढे जातो. सो असे काही अनुभव आहेत? मला निगेटिव्ह असे अनुभव नाही आहेत काही. अ, पण चंद्र आहे साक्षीलाच्या वेळेला तर तेव्हाही आम्ही खूप मजा केली आहे. कारण ऋतुजा सुद्धा ना, हो. ऋतू पण खूप मस्ती करणारी आहे. खूप मस्ती करते ती आणि असं sarcasm खूप आहे तिच्यामध्ये. सो ती त्या sarcasmमध्ये मस्ती करत असते आणि नक्षत्रा होती. सो तेव्हाही नक्षत्राला तर हसायला कारणच नको असायचं. मग ती कशावरही हसायची. सो आधी मला नक्षत्राबरोबर आधी काही काम एवढं नव्हतं. म्हणजे सीन्स काहीच नव्हते तिच्याबरोबर. आधी ऋतूबरोबर आणि आस्तादबरोबर हो. जास्त असायचे. सो तेव्हा एवढं नाही, पण जेव्हा नक्षत्राबरोबर यायला लागलं, तेव्हा आधी मला वाटलं होतं, की नाही बाबा ही थोडी म्हणजे ॲरोगंट आहे की काय असं आधी वाटलं होतं. पण मेकअप रूममध्ये आल्यावरती ती ती कमाल आहे. म्हणजे अगेन त्या शोमध्ये पण माझी एंट्री नंतर झाली हो. होती. सो त्यांचं ऑलरेडी बॉन्ड सेट झाला होता. तेव्हाही मला असं झालं होतं, की काय बाबा मी त्याच्यामध्ये होईल बरं त्या दोघींनी आधी भरपूर काम केलेलं होतं. सो मी होईन की नाही त्याच्यामध्ये सेट आणि असं. पण त्यांनी पण कमाल मला म्हणजे डिरेक्टर पण खूप सुंदर मस्त मिळाला आम्हाला तेव्हा. सो त्या ह्याच्यामध्ये सुद्धा मला असं कधीच वाटलं नाही, की बाबा मी नवीन आहे किंवा आता एकच शो केलेला आहे किंवा मला काम अजून तितकं त्यांच्या इतकं छान काम अजून जमत नाहीये. काहीच नाही. त्या मला कामातही मदत करायच्या. आम्ही मस्तीही तितकेच करायचो. सो तेव्हाही मला असं काही नाही. ती परत आली याच्या वेळेला तर तेव्हा तर म्हणजे आम्ही एकतर तिथेच राहायचो. हो. 10च्या 10 जण सगळे आम्ही एकाच वयाचे असल्यामुळे आणि सगळेच त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये काहीतरी एक्सलेंट केलेलं आहे त्यांनी. समीर, समीर दादा तर तोही असाच इतकी कॉमेडी सतत, सतत कॉमेडी. सो तिथेच राहत असल्यामुळे ना, आम्ही खरे होतो खूप तिथे. म्हणजे सेटवरती एक वेगळा वावर असं काहीच नाही. सगळ्यांना एकमेकांचे सगळे फ्लॉज माहिती आहेत, सगळे पॉझिटिव्ह गोष्टी माहिती आहेत. सो
तिथे जास्त मजा आली आम्हाला. कारण ते होतं जरी 4-5 महिनेच जरी हां. काम आम्ही केलं, तरी 24 तास एकत्र राहिल्यामुळे आपल्याला माणूस इन अँड आउट कळतो. 8चा कॉल टाईम 10ला घरी गेल्यावरती आपल्याला माणूस कळत नाही. जो आपल्याला 24 तास राहिल्यामुळे कळतो. आणि तिथे आम्ही दिवस-रात्र एकत्र असल्यामुळे ना, सगळ्यांबरोबर इतकी सुंदर मैत्री झाली आणि ती मैत्री कायम राहील, मला असं वाटतं. कारण ती खरी मैत्री होती, की आम्हाला सगळ्यांचे खरे चेहरे माहिती आहेत तिथे. कोण कसं आहे हे माहिती आहे. सो ती मैत्री कायम राहील माझी. येस, म्हणजे मगाचपासून मी बघते, की तुला इंडस्ट्रीत खूप चांगले फ्रेंड्स भेटतात. नक्कीच. पण ना असं असतं, की इंडस्ट्रीतली मैत्री ही कायमची नसते, असंही ऐकलं गेलंय. सो तुझ्या बाबतीत ते कसं आहे खरं तर? अ, हो, नक्कीच नसते. काही असे अनुभव आले जे अ, फक्त "चल ना, रील करूया ना." अशीही मैत्री असते. आणि सेटवरती की बी-एफ-एफ्स आणि त्याच्यानंतर तिकडेच काहीतरी खटकलं आणि त्याच्यानंतर बोलतही नाही. म्हणजे हे हे काय आहे? हे कुठून येतं? किंवा इतकी हेट्रेड कशी काय कोणाबद्दल तुम्हाला वाटू शकते? बरं कारण काहीच नसतं त्याच्यामागचं, पण ते होतं. सो मला ते नवल वाटतं म्हणजे किंवा मला मला त्या लोकांचं असं वाटतं, की अशी थॉट प्रोसेस का असू शकते कोणाचीही? सो आणि मला काही अशा अनुभवांनंतर असं वाटलं, की नाही यार, की आपण जितके एफर्ट्स टाकतो, तितके एफर्ट्स जर का समोरचा टाकत नसेल, तरी ओके. हं. आय एम स्टिल फाईन विथ इट. पण जेव्हा तुमच्या एफर्ट्सला व्हॅल्यूच नसते ना, तेव्हा त्याचा त्रास जास्त होतो. कारण मी अशी आहे ना, की मला मैत्री खूप महत्त्वाची आहे आणि मी अधनं-मधनं माझ्या सगळ्या मैत्रिणींना, मित्रांना फोन करते. जे खरंच मला मॅटर करतात आणि जे मला माहिती आहे, की माझ्या कुठल्याही डाउनफॉल असो किंवा माझे चांगले मोमेंट्स असो त्याच्यामध्ये ते असणार आहेत. या लोकांना मी अधनं फोन करते. माझे गिरगावातले मित्र-मैत्रिणी आहेत ते तर आम्ही असं होतच नाही, की 10-15 दिवस आम्ही भेटलोच नाही आहोत एकमेकांना. सो आय एम अ पर्सन हू विल कीप फ्रेंडशिप पण अप टू अ लिमिट. जर माझ्या त्या एफर्ट्सना व्हॅल्यू नाही असं मला तरीही मी प्रयत्न केलेत. असं नाहीये की सोडून दिलंय. तरीही मी प्रयत्न केले. पण एका पॉइंट नंतर मला असं वाटलं की दे आर नॉट मेंट फॉर फ्रेंडशिप. दे आर मेंट ओन्ली फॉर टाईम बिंग. तो टाईम बिंग गेला की एक नवीन सेट ऑफ फ्रेंड येतो आणि इट्स ओके. इट्स देअर लाईफ. ती त्यांची पद्धत आहे. सो नाही, माय पण बेस्ट विशेस टू देम ऑल्सो. मालिका विश्वातही लॉबी असते? मला कधी असा अनुभव नाही आलेला. पण कधीतरी दिसताना दिसतं तसं. मला मला कधीच असं कुठेच असं कास्टिंगच्या वेळेला किंवा अ, डबा खायच्या वेळेला वगैरे असं कधीच नाही वाटलं, की हां, हे वेगळे बसतायत हं. किंवा असं असं मला कधीच नाही वाटलं. पण दिसताना कधी-कधी असं वाटतं, की हां, हे एक सेट ऑफ आर्टिस्ट आहे, जो इथेच दिसतो आपल्याला, की हा सेट ऑफ आर्टिस्ट आहे जो इथेच पण मला ॲट द सेम टाईम असं वाटतं, की आपण तिथे पोहोचलो तर ते नाही म्हणणार नाहीयेत आपल्याला. आपल्याला तिथे पोहोचणंही तेवढंच गरजेचं आहे. सो तुम्हाला तुमची जागा निर्माण करावीच लागणार आहे. ती तुम्ही कोणाकोणाबरोबर करताय, ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही करा ना जागा तुमची निर्माण, तर ती लॉबी जाईल निघून. सो मला कधी अनुभव नाही आलेला. दिसताना दिसतं. असाच एक प्रश्न आहे, की जसं ना आता खूप म्हणजे याआधी मी काहींशी बोलली त्यांच्याकडनंही असं झालं, की जेव्हा मालिकेत काम केलं जातं ना, तेव्हा लीड्सना जास्त महत्त्व दिलं जातं इतरांपेक्षा. असं काही कुंजिकालाही वाटतं किंवा कधी अनुभव आलेत असे, की असं केलंही जातं किंवा चुकून घडलंही जातं, असं काही वाटतं? नाही. मला तरी असा अनुभव नाही आलेला. कारण म माझ्याबरोबरचे जे होते ते त्यांनी कायमच एक आणि थोडंसं माझं कसं आहे ना, माझा सगळ्यांबरोबरचा वावर खूप मोकळा आहे. खूप फ्रेंडली आहे. त्यामुळे मी जेव्हा-जेव्हा सेटवरती गेले, जेव्हा-जेव्हा प्रोडक्शन टेबलवरती बसतो किंवा काय असं बसतो ना, तेव्हा लोकांनी माझ्याबरोबर खूप छान शेअर केल्यात गोष्टी किंवा खूप छान ट्रीट केलंय मला. सेटवरती गेल्यावरती पण आय वॉज ऑल्वेज वॉन्टेड ऑन सेट. सो मला कधी मी नसायचे ना आता काही सेट्सवरती, तर मला सांगायचे ते, की "अरे यार, आप नहीं थे यार कल मैडम, आप होने चाहिए थे. आप नहीं होते तो
असं मजा नहीं आता असंही झालेलं आहे माझं. आपला सो स्वभावही तिथे तितका मॅटर करतो. एक्झॅक्टली. तुम्ही तेवढं वॉन्टेड असाल तर. काही वेळेला असं होतं, की असेल नसेल फरक नाही पडत एखादी व्यक्ती. पण टचवूड माझ्या बाबतीत असं कधीच नाही झालेलं आहे. माझ्या बाबतीत उलट नेहमी मला असे हे आलेले आहेत, की "ये ना, कुठे आहेस तू? आज का नाहीये तुझं काम?" असंही झालेलं आहे मला. सो मला कधीच असा अनुभव नाही आला, की लीड्सना एक वेगळी ट्रीटमेंट किंवा मला व गेल्यावरती मला डावललं गेलं असं मला कधीच नाही झालेलं. वाह! म्हणजे टचवूड हे असंच राहू दे. येस, येस. पण मला सांग, की या इंडस्ट्रीत वावरताना किंवा या इंडस्ट्रीत येतानाही ना अनेक रिजेक्शन्स फेस करावे लागतात. म्हणजे का ती रिजेक्शन्स फेस केलेत असे अंदाजे आणि काय-काय वेगवेगळे अनुभव आलेत या रिजेक्शन्समध्ये? भरपूर नाही मी रिजेक्शन्स फेस केले, पण केले. अ, सुरुवातीला काय झालं, मी खूप ऑडिशन्स देत नव्हते. त्याच्यामुळे मला रिजेक्शन्सची तेवढी सवयच नव्हती किंवा मला माहितीच नव्हतं, की आपण नाही होतोय, आपलं काम नाही होतंय तेवढं. सो मला तेवढं सुरुवातीला रिजेक्शन्स नाही आले. पण मला एका रिजेक्शनचा खूप त्रास झाला. ते होतं जेव्हा मी एक शो करत हं. होते, म्हणजे करत होते इन द सेन्स मी कास्ट झाले होते. मी त्याचे प्रोमो केले होते आणि प्रोमो केल्यानंतर मी रिप्लेस झाले होते. सो मला त्या पर्टिक्युलर रिजेक्शनचा खूप त्रास झाला. कदाचित ते ते ह्याच्याहीमुळे झालं असेल कारण आधी मला खूप रिजेक्शन्स फेस करायला नव्हती लागली आणि एकदम मला हा सडनली जेव्हा सेटबॅक बसला त्याचा मला म प्रचंड त्रास झाला. कारण एकतर मी आय वॉज वॉन्टिंग फॉर अ कॅरेक्टर लाइक दॅट आणि म कदाचित मला माहिती होतं, की मी हे करू शकते पण आय डोंट नो द रिझन्स का मेकर्सनी मला मला रिजेक्ट किंवा मला रिप्लेस केलंय मला माहीत नाही. पण मला असं झालं होतं, की मला परफॉर्म तरी करू द्या. मला परफॉर्मच नाही करायची संधी मिळाली आणि मला जेव्हा रिप्लेस केल्याचं कळलं, तेव्हा मला ऑलरेडी माहिती होतं बाहेरून, की ऑलरेडी त्या कॅरेक्टरसाठी दुसऱ्या कोणाला तरी कास्ट करतायत किंवा कास्टिंग चालू आहे. त्याचं मला जास्त वाईट वाटलं होतं, की मला जेव्हा बाहेरून कळतंय पण मला सांगतच नाहीयेत. जे कन्सर्न लोकं होते, त्यांनी मला ऑफिशियली तेव्हा सांगितलंच नव्हतं आणि ऑफिशियली दुसरे कास्टिंग्स सुरू होते. सो मला त्याचा खूप त्रास झाला होता, की सांगा ना, की तुझ्यामध्ये ही गोष्ट कमी आहे. या गोष्टीवरती तू काम कर. म्हणजे मला सुद्धा कळेल ना, हो. की ओके ह्या प्रॉब्लेममुळे माझं होत नाहीये. तर मी त्याच्यावरती काम करेन आणि मी परत येऊ शकेन, की बाबा आता मी ह्याच्यावरती काम केलंय. आता मला सांगा, की एम आय एलिजिबल फॉर इट? पण ते नाहीच झालं आणि मला डायरेक्टली कळलं, की वर्कआउट नाही होतंय. जेव्हा मी प्रोमो आता कधी दिसेल ह्याची वाट बघत होते, हं. तेव्हा मला असं कळलं, की नाही वर्कआउट होतंय. सो मला त्याचा त्रास खूप झाला. येस. आणखी कधी कोणताही अनुभव होता? अ, असे रिजेक्शन्स नाहीत. अनेक वेळेला असं होतं, की आपण ऑडिशन्स देत असतो आणि आता मला असं कळलं, की त्याचा फॉलोअप घ्यायची गरज नाहीये. जर तुम्ही अपील झालात, जर तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये बसत असाल, जर देअर आर मल्टिपल थिंग्स फक्त कामच नाही. तुमचं त्याच्यामध्ये बसलं पाहिजे असं नाहीये. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पण काही असतात त्या कॅरेक्टरचे. सो त्याच्यातही बसलं पाहिजे. जर होत असेल तर ते नक्कीच तुमच्यापर्यंत परत येतील आणि काम चांगलं असेल तर 100% येतील. सो त्याला एक वेळ द्यावा लागतो. सो मी खूप अशी हे नाहीये, की का नाही होत का नाही होत असं नाही होत मला आणि आता तर नाहीच ऑफकोर्स कारण आता मी तेवढं मी एकतर 2-2.5 वर्ष मी सतत काम करत असल्यामुळे मला ऑडिशन्स मी इतक्यात दिलेले नाहीयेत हो. आणि आता जे काही 1-2 ऑडिशन्स दिलेत फिल्मसाठी आणि याच्यासाठी, त्याचं आय एम गिव्हिंग इट टाईम. कारण मी सुद्धा मला टेस्ट करतीये आता पोस्ट डिलिव्हरी आणि तेही त्यांच्याप्रमाणे काम करतायत. सो आय एम गिव्हिंग इट टाईम. बघू होईल तेव्हा होईल. हं. खरं तर ही सगळी जर्नी तुझी लग्नानंतरची जर्नी आहे. पण असं असतं ना, की माहेरी असल्यावर खूप गोष्टी खूप ईझी होतात. पण जेव्हा सासरी गेल्यावर तुझी ही वेगळी जर्नी सुरू झाली, तेव्हा कुटुंब सांभाळणं, कामही करणं, हे सगळं मॅनेज करणं, हे सगळं तू कसं केलंस? आणि किती सपोर्ट होता सगळ्यांचाच, म्हणजे नवरा असो, सासू-सासरे असो, सगळ्यांचा किती सपोर्ट होता? सपोर्ट नसता तर मी हे करूच शकले नसते. कारण एकतर मी अशी रिबेलियस नाहीये, की मला हे करायचं तर मी करणारच. आणि दुसरी गोष्ट त्यांना तितकं महत्त्व देणं मला गरजेचंच होतं. कारण
जर मी ऑलरेडी काम करत असते आणि नंतर मी लग्न केलं असतं, तर मी हे टर्म्स सांगू शकले असते, की माझं काम ह्या वर्किंग अवर्स डिमांड करतं. माझं काम रात्री उशिरा येणं आहे. म्हणजे ऑफकोर्स कारण एकतर ट्रॅव्हलिंग आहे, खूप लांब मला जावं लागतं कामासाठी आणि त्याला त्याला एक सोशली मला किंवा ग्लॅमर बॅकग्राऊंड आहे. सो हे मी आधीच त्यांनाही माहीत असतं किंवा मी आधीच क्लिअर करू शकले असते, की मी ॲक्टिंग करते, मला हे करावं लागणार आहे. पण त्यांना काहीच माहिती नव्हतं ना. मी लग्न केलं 22व्या वर्षी. त्याच्यानंतर मी आय वॉज वर्किंग फॉर गुड 5 इयर्स आणि त्याच्यानंतर मी ऑडिशन्स देणं हे सगळं सुरू केलं. सो ते त्यांच्यासाठी तितकंच डिफिकल्ट होतं. कारण निखिलसाठी माझी बायको एक बँकेत आहे. ती सकाळी 9:00ला हो. जाते. ती संध्याकाळी फार तर फार अगदी 5:30 नाही, आता ते बँकिंगमध्ये पण राहिलेलं नाहीये. पण 7:30-8:00ला तर ती येणारच आहे घरी. वीकेंडला तिला सुट्टी मिळणारच आहे. ह्याच्यानंतर तो डायरेक्ट त्याच्यासाठी हा शिफ्ट होता, की आता ती 10-10 दिवस घरीच येत नाहीये. तिला रात्री उशीर होतो यायला. ती हो. 11, 12, 1, 2, 3, 4 वाजता पहाटे येतीये. हे सगळं त्याच्यासाठी पण डायजेस्ट करणं नक्कीच डिफिकल्ट होतं. त्यामुळे त्याची परवानगी नाही म्हणणार मी, पण त्याचा सपोर्ट नसता तर मी हे करूच शकले नाही. तो म्हणू शकला असता, की "अगं, हे नाही आहे बरोबर. हे नको आहे आपल्याला असं लाईफ." तो म्हणूच शकला असता. पण त्यांनी हे नाही म्हटलं. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासूबाई. त्यांनी मला कधीच नाही, उलट जेव्हा निखिल कधीतरी ऑफकोर्स होतं ना, की आपला पार्टनर जेव्हा आपल्याला हो. रोज आपल्याबरोबर असतो, तेव्हा जेव्हा सडनली तो नाही आहे, तेव्हा त्याला कधीतरी असं व्हायचं, की "यार नाही यार, तू ये परत" किंवा काय. तेव्हा माझ्या सासूबाई त्याला सांगायच्या, की "हे बघ आता खूप उशीर झालाय. तिला तिकडनं इथे येऊन परत सकाळी तिथेच जायचंय. हं. त्याच्यापेक्षा तिला तिथेच राहू दे." सो त्यांनी ती भूमिका घेऊन त्यांनी ते प्रत्येक वेळेला त्याला समजवलं. त्याला सांगितलं, की हे धिस इज हर वर्क आणि इट इज गोइंग टू डिमांड सो मच ऑफ टाईम. तुला ते देणं गरजेचं आहे. सो आणि आय रिस्पेक्ट इट. मी कंप्लीटली रिस्पेक्ट करते, की त्यांनी ज्या प्रकारे दोघांनीही मला सपोर्ट केला आणि दोघांनी मला एन्करेज केलं. नुसताच सपोर्ट, की हां, आम्ही आहोत असं नव्हतं. त्यांनी एन्करेज केलं, की "ओके, येतंय का अजून काही? मग त्याचं स्वरूप कसं असणार आहे? ते किती काळ चालणार आहे?" हे त्यांनी मला प्रत्येक वेळेला विचारून मग मी पुढे गेलेले आहे. सो आय रिस्पेक्ट इट कंप्लीटली. ते नसतं तर मी काहीच करू शकले नसते. तू बँकेत जॉब करत असताना जेव्हा सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा या सगळ्यांचा म्हणजे स्टँड काय होता? त्यांनी लगेच होकार दिला होता तेव्हा? निखिलनी लगेच होकार दिला होता. अ, कारण तो बघत होता, की मला ऑडिशन्स मी देतीये आणि मला इंटरेस्ट आहे. सो त्याला माहिती होतं, की हिला काहीतरी करायची इच्छा आहे, त्याला ती धडपड करतीये, तर तिला करू द्या. अ, मग निखिलनी सासूबाईंना सांगितलं. ॲक्चुअली मी इथे नव्हते त्यावेळेला. जेव्हा माझं कास्टिंग झालं, तेव्हा मी हं. दुबईमध्ये होते आणि दुबईवरनं मी हे सगळं कोऑर्डिनेशन करत होते. तिकडनं त्यांनी मला शोच्या इथून मला सांगितलं होतं, की तुला कॉन्ट्रॅक्ट साइन करावं लागेल. माझ्यासाठी कॉन्ट्रॅक्ट आणि हे सगळं सगळं नवीन होतं. त्यावेळेला माझं बँक चालू होती आणि हां. बँकेत काहीच माहिती नव्हतं. माझं प्रमोशन झालेलं होतं. बँकेमध्ये पण माझं असणं आणि माझं रिस्पॉन्सिबिलिटीज वाढलेल्या होत्या. पण तिथून मला ते सगळं कोऑर्डिनेट करायला मग निखिलनी माझी आई म्हणत होती, की "नको. मुलगी आहे, बँकेचा जॉब आहे, तर नको सोडूस. तू हेच कर." पण निखिलनी माझ्या आईला तिकडून समजावलं होतं, की तिला करायचंय, तिला करून बघू द्या. जर नसेल जमत तर अ, परत शी इज केपेबल, की ती परत बँक किंवा व्हॉटएव्हर कुठेही कॉर्पोरेटमध्ये ती नक्कीच काहीतरी करू शकेल. सो तिला एक्सप्लोर करू द्या, तिला करायचंय तर. सो त्यांनी हे आईला समजावलं आणि मला एक हे होतं, की मला कोणी नाही म्हणत असताना मला ते काम करायचं नव्हतं. मला सगळ्यांचे ब्लेसिंग्ज घेऊन ते काम करायचं होतं. सो निखिलनी हेल्प केली मला माझ्या आईला समजवायला आणि मग ते ऑल त्यांनी एकत्रितपणे मला सांगितलं, की "ओके, तू कर." तेव्हा मग आय वेंट अहेड विथ इट. आता कोणती भूमिका त्यांची आवडती भूमिका आहे किंवा कोणती भूमिका त्यांना फार आवडली होती आईला अशी? माझ्या आईला, सासूबाईंना, अ, नवऱ्याला? नवऱ्याला तर कारण मी निगेटिव्ह करत असल्यामुळे नवरा तर मला, "तुला माहिती ना तू काय करतीयेस?" एवढंच विचारतो. तर निखिलला तर कारण त्याला माहिती आहे, की हो. मी तशी नाहीये आणि तरी ती करतीये.
पण माझ्या आईला आणि माझ्या सासूबाईंना सुद्धा स्वामिनीतली आनंदीबाईच जास्त आवडते. कारण ते एकतर त्या काळाला जास्त रिलेट करतात. त्यांचं त्या बाबतीतलं वाचन हो. होतं आणि ती ती गोष्ट घडलेली आहे. हे सगळं कसं आता आपण ते बनलं जातं आणि दोज आर नॉट फॅक्ट्स. ती फॅक्ट होती आणि त्यांना ते माहीत असल्यामुळे त्यांना ती जास्त जवळची वाटते आणि ऑफकोर्स ती पहिली होती माझी भूमिका. त्याच्यामुळे त्यांना ती जास्त आवडते. तू आत्ताच म्हणालीस की 22व्या वर्षी लग्न केलं. पण आत्ता 30शी ओलांडून गेली तरी अनेक जण लग्न करायला नकार देतात. मला सांग गुंजिका, तेव्हा तुझ्यासाठी 22व्या वर्षी लग्न करणं हा डिसिजन घेणं कठीण होतं? नक्कीच कठीण होतं. खूप कठीण होतं. म्हणजे अ, नुकत्याच मधल्या एका इंटरव्ह्यूमध्ये मला जेव्हा मी हे म्हटलं, की 22व्या वर्षी लग्न झालंय, तेव्हा मला काही लोकांचे असे निगेटिव्ह हे आले. ऑफकोर्स काही लोकांनी अप्रिशिएटही केलं, की 22व्या वर्षी लग्न करून सुद्धा त्याच्यानंतर बँक आणि मग नंतर हे प्रोफेशन करून सुद्धा यू आर स्टेबल आणि तू छान करतीयेस याच्यामध्ये. पण काही लोकांचे असेही रिव्ह्यूज आले, की 22वं वर्ष म्हणजे काही खूप लहान नाहीये. माझं तर लग्न ह्या वर्षी झालं, माझं तर लग्न त्या वर्षी झालं. खूप छान, हं. मस्त आणि तुम्ही खूप छान संसार केला असेल. आय अप्रिशिएट माझं काहीच म्हणणं नाही त्याच्यावरती. पण काळानुसार गोष्टी बदलतायत. पूर्वी 13व्या-15व्या वर्षी लग्न हो. व्हायची. 16व्या-17व्या वर्षी मुलं व्हायची. त्याच्यानंतर एक काळ आला होता जेव्हा एक 27 वर्ष मानलं जायचं. आता सध्या काही लोकं आहेत जे 35व्या हो. वर्षी वगैरे पण लग्न करतायत. सो प्रत्येकाच्या दृष्टीने त्यांची मॅच्युरिटी वेगळी असते. त्यांना लग्नाविषयीचं म्हणजे आता मी आय एम प्रिपेअर्ड टू गेट मॅरिड हे एक येणं वेगळं असतं आणि मी नव्हते 22व्या वर्षी प्रिपेअर्ड. काय त्याच्यात काय म्हणजे सांगायला, की नव्हते, तर नव्हते. असं नाहीये ना, की हो माझ्या आईचंही लवकर लग्न नाही झालेलं किंवा आमच्या घरात कोणाचंच इतकं माझ्या बहिणीचं आणि माझं झालं. कारण त्याला एक स्पेसिफिक बॅकग्राऊंड होती. माझी आई अ, याच पहिल्यांदाच इथे सांगते, कधीच मी या गोष्टीचं हे केलेलं नाहीये. पण माझी आई इज अ कॅन्सर सर्व्हायव्हर. तिला 3 वेळेला कॅन्सर होऊन गेला होता. बापरे! आणि माझ्या बाबांचा एक मोठा ॲक्सिडेंट झाला होता, ज्याच्यामध्ये त्यांच्या पायामध्ये अजूनही रॉड आहे. बरं माझ्या आई-बाबांमध्ये आणि आमच्यामध्ये खूप मोठा जनरेशन गॅप आहे. माझ्या आई-बाबांना माझी बहीण 12 वर्षांनी झाली. त्याच्यानंतर वर्षभराने मी झाले. सो ऑलरेडी ते 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 त्या ह्याच्यामध्ये होते, की माझ्या मुलींचं सगळं छान झालेलं आमच्या डोळ्यासमोर झालेलं त्यांना बघायचं होतं. आणि मला आमचं ठरलेलं होतं माझं निखिलशी वी वर फ्रेंड्स सिन्स अ लाँग टाईम आणि आम्ही एकत्र होतो. घरी माहिती होतं. माझ्या आई-बाबांना घरच्यांवरती, त्यांच्या घरच्यांवरती पूर्ण विश्वास होता त्यावेळेला सुद्धा. सो त्यात हरकत काय होती? पण मी लग्न होऊन दुसऱ्या घरी जाण्याच्या ह्याच्यामध्ये प्रिपेअर्ड नव्हते. अ, त्याच्या आधी लग्नाच्या आधी मी आईसमोर हे बऱ्याच वेळेला म्हटलं. माझ्या सासूबाईंसमोर वगैरे निखिलसमोर म्हटलं. माझा दीर, निखिलचा जो जुळा भाऊ आहे, तो माझ्या आईकडे येऊन म्हणाला होता, की "काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका. लग्नानंतर सुद्धा तिला इकडे येऊन राहू द्या. आमची काहीच हरकत नाहीये." सो इतके सपोर्टिव्ह आहेत ते. आणि आधी खूप दडपण होतं. लग्न झाल्यावरती तिथे गेल्यानंतर मला कधीच त्यांनी असं ट्रीट नाही केलं. इनफॅक्ट मी तुला सांगू का? मी मी माझ्या आईकडे ही पद्धतच नव्हती. मी इकडे आले, बँकेतनं आले ना, तर पहिले 15-20 दिवस ना, आई मला सासूबाई आल्यानंतर चहा आणून द्यायच्या. तर मला असं झालं, की ही माझ्याकडे पद्धत नाहीये. मी संध्याकाळचा किंवा एकदा प्यायले चहा, की आता डायरेक्ट घरी गेल्यावरती जेवण. पण त्या इतकं छान मला तेव्हा ट्रीट करायच्या. सो मला कधीच असं हे नव्हतं, की बापरे! आता माझं लग्न झालंय. पण ना एक एक सेन्स ऑफ मॅच्युरिटी यावी लागते. हो. लग्न झालंय, लग्न होणार आहे किंवा लग्न झाल्यानंतरच्या थोडा वागण्या-बोलण्यात बदल हा यावाच लागतो आणि तो आपोआप येतो. सो तो येण्यासाठी मला वेळ घ्यावा लागला आणि तो मी घेतला आणि तो मला लकीली आणि फॉर्च्युनेटली माझ्या घरच्यांनी घेऊ दिला. सो मग मला कुठेच रिग्रेट नाहीये त्या बाबतीमध्ये. पण त्याला वेळ लागला आणि तो मी घेतला. येस. पण सो आताही ओके. हो, हो, हो. मला सांग, ही फेज ना खूप
वाईट असते. म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं, की घरी असं काही झालंय किंवा आईला कॅन्सर होणं, ती एक फेज असते. कारण की ती फक्त आई सहन करत असते, पण आपण सगळं कुटुंब त्यातून जात असतो. जेव्हा तुला ह्या गोष्टी समजत होत्या, तेव्हा आईला सांभाळणं किंवा आईला एक धीर म्हणून उभं राहणं, हे कसं सुरू होतं तेव्हा? आणि कट्टू जेव्हा आई यातनं बाहेर निघाली, तो फेज कसा होता? अम, अ, आम्ही लहान होतो खूप. म्हणजे माझी बहीण आणि मी आम्ही दोघेही लहान होतो. आणि आम्ही चौघंच जणं. आम्हाला तसं काही खूप असं माझी सख्खी मावशी होती, तीही लवकर गेली. त्यामुळे मला फॅमिलीचा असा काही खूप स्ट्राँग सपोर्ट नव्हता. आणि खरं सांगू का, अ, माझे बाबा इतके स्ट्राँग आहेत आणि त्यांचं माझ्या आईवरती अफाट प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला कधीच ते जाणवू दिलं नाही, की आईला काही मोठा आजार आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते हँडल केलं ना, म्हणजे आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं, की आई आता किमोथेरपीला चालली आहे. त्याच्यानंतरचे 3-4 दिवस आईला त्रास होणार आहे. पण आम्ही लहान होतो. शाळेत होतो आम्ही. माझ्या बहिणीचा अगं माझ्या बहिणीचं बोर्ड एक्झामचा पहिला पहिला पेपर आणि माझ्या आईची पहिली किमो हे एकाच दिवशी होतं. आणि माझी शाळेतली सगळ्यात जवळची मैत्रीण माझ्या बहिणीच्या वर्गात होती, पण आम्ही फॅमिली फ्रेंड्स आहोत. अवंती पेठे म्हणून आहे. तिची आई आणि आमचे शेजारी जे आमचे राहायचे ते, त्यांनी आम्हाला शाळेसाठी तयार करणं, आमचे डबे करणं, हे सगळं त्यांनी केलं. कारण परीक्षेचा काळ होता त्यावेळेला. आई-बाबा दोघंही कारण आईबरोबर बाबांना हो. जावंच लागायचं थेरपीसाठी. तर तेव्हा ते केल्यावरती आम्ही दोघीच. मग त्या अवंतीची आई, मग त्यांना मी आईच म्हणते आणि आमच्या शेजारी राहायचे ते. त्यांनी आम्हाला दोघींनाही खूप सांभाळलं. खूप सांभाळलं. म्हणजे इमोशनली सुद्धा आणि बाकीच्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात गं, ज्या आणि आम्ही दोघी असल्यामुळे ते थोडंसं आम्हाला तो एकमेकींचा सपोर्ट होता. पण आमच्या आई-बाबांनी कधीच आम्हाला ते जाणवू दिलं नाही किंवा दर्शवलं नाही, की आम्हाला हे कष्ट करावे लागतायत, आम्हाला हे जावं लागतंय. बरं त्या काळामध्ये असं काही खूप फायनान्शियली स्ट्राँग होतो असंही नाहीये. म्हणजे आईला त्रास व्हायचा, पण आई बिचारी बसनी जायची तेव्हासुद्धा किमोथेरपी घ्यायला. आणि येताना मग ती टॅक्सी किंवा काय कारण की त्याचा आणि हो. आत्ता थेरपीज खूप सोप्या सोप्या नाही म्हणणार मी, पण आता ते ॲडव्हान्स झालेल्या असल्यामुळे त्याचा त्रास कमी. तेवढ्या ग्रॅव्हिटीनी नाही होत. आता थोडासा कमी असेल. पण त्यावेळेला आम्ही आईला बघितलंय, ती काहीच नाही खाऊ शकायची. लिटरली नथिंग. काहीच नाही. पाणीसुद्धा तिच्या पोटात राहायचं नाही. सो खूप आणि ते सगळं जेव्हा वॉश आउट झालं, स्वामी समर्थ त्यांनी माझ्या आईला ह्या सगळ्यातनं माझ्या आई-बाबांना टचवूड आणि आमच्या कुटुंबानं त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. अ, पण त्या काळामध्ये जरी ते टफ असलं तरीसुद्धा आमच्या आई-बाबांनी ते इतकं स्ट्राँग त्यांची विल पॉवर कमाल नेक्स्ट लेव्हल विल पॉवर होती. त्याच्यामुळे आम्हाला ते तितकं त्याचं हे नाही जाणवलं. येस, म्हणजे स्वामी सोबतच असताना हीच प्रचिती असते. नक्कीच, मला सांग नक्कीच आणखी असते. कधी स्वामींची प्रचिती आली आहे? मला नाही, पण माझ्या आई म्हणजे मला असं मी सांगण्यासारखं असं काही अनुभव नाही आहे माझ्याकडे. पण माझ्या आईला एक असं आईला खूप स्वामींची अशी स्वप्न अधनं-मधनं येत असतात. आणि अ, तिला असं एक स्वप्न त्याच काळात पडलं होतं, जेव्हा स्वामींनी असं रागावून आईला म्हटलं होतं, "हात पुढे कर." आणि आईने हात पुढे केला होता आणि आईच्या हातावरती त्यांनी जळता अ, कोळसा का असं कोळसा. असा तुकडा ठेवला होता आणि ती घाबरली एकदम, की "स्वामी काय चुकलंय माझं? असं का बरं तुम्ही ठेवलत? माझा हात भाजतोय. पण तुम्ही दिलेत त्याच्यामुळे मला हे ठेवणं भाग आहे. पण हात भाजतोय माझा. शांत थांब जरा वेळ." आणि तो नंतर जळून त्याची जेव्हा राख झाली, तेव्हा राख गार जेव्हा झाली, तेव्हा त्याचा थंडावा जेव्हा जाणवला, तेव्हा स्वामी तिला असं म्हणाले, की "आता बघ, आता ह्याचा आनंद घे." सो आईला हे स्वप्न जेव्हा पडलं, आत्ताही मला अंगावरती काटा आला, की कष्ट आहेत, हो. भाजणार आहे,
पण जेव्हा ते सगळं शांत होईल, तेव्हा त्याचा आनंद दुप्पट असेल. हे म्हणजे त्याच्यातनं असा अर्थ आईला असा अर्थ समजला आणि तिने आम्हाला असं सांगितलं, की कष्ट असतात, त्रास होतो, त्याच्यातनं आपण बाहेर पडायचं असतं आणि उभं राहायचं असतं. सो असे आईला बरेच अधनं-मधनं अशी स्वप्न पडतात आणि ती आम्हाला कधी-कधी सांगते आणि प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी बोध घेण्यासारखं असतो. हे मला म्हणजे ह्याचं मला खूप छान वाटतं. माझ्याबद्दल एक असं झालं होतं, की आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आता 3 वर्षांपूर्वी आणि अक्कलकोटला स्वामी बोलवतात तेव्हाच जाणं हो. होतं. तुम्ही कितीही आदळपट करा, हो. कितीही प्लॅनिंग करा, नाही होत. आत्ता मला कान्हाला घेऊन जायचंय, पण खूप ऊन आहे, त्याचं खाणं-पिणं असं खूप गोष्टी मॅच व्हाव्या लागतात, तेव्हाच ते होतं. मी नेहमी मठात जाते तेव्हा मला आमच्या इथे खूप सुंदर मठ आहे स्वामींचा आणि मी जाते तेव्हा मला काहीच सुचत नाही, की काय मागू, काय असं काही होत नाही. स्वामी मला तुमच्याकडे बोलवून घ्या. इतकंच म्हणते, की मला अक्कलकोटला तुमच्याकडे दर्शनासाठी बोलवून घ्या, इतकंच म्हणते मी. तर 3 वर्षांपूर्वी जेव्हा योग आला होता आणि मी गेले होते तिथे, आम्ही अभिषेक केला आणि जिथे स्वामी समाधी मठ हो. आहे, तिथे आम्ही आत गेलो, समाधीच्या ठिकाणी गेलो आणि तिथे ना एक अशी फरशी जी आहे, जिथे स्वामींनी समाधी घेतली हं. आहे, तिकडे एक ती अशी काळी फरशी आहे आणि तिकडे त्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं, की "इथे स्वामींनी समाधी घेतली, इथे स्वामी आहेत." इतकंच म्हटलं आणि मला काहीच सुचलं नाही आणि माझ्या डोळ्यातनं नुसतं पाणी, गळा-गळा पाणी वाहत होतं. मला काही समजतच नव्हतं, की मी काय विचार करतीये किंवा काय. मला फक्त एवढंच जाणवलं, की इथे स्वामी आहेत. हेच माझ्या कानात होतं. आणि तिकडनं बाहेर आल्यावरती मी बसले जरा वेळ, पाणी वगैरे प्यायले आणि मला ते अनरिअल वाटलं. मला माहीत नाही म्हणजे खरंच तिथे स्वामी होते त्यावेळेला आम्ही तिथे आत असताना का काय मला खरंच काही माहिती नाही. पण इट वॉज अनरिअल आणि मला मला कळतच नव्हतं की माझ्या डोळ्यांमधनं पाणी वाहतंय. सो तो एक मी कधीच विसरणार नाही तो दिवस. येस. पण स्वामी जेव्हाही कधी कोणावर अडचण येतात, तेव्हा स्वामी सोबत असतातच. 100% असतात. 100% असतात. मग पण असं जर मी विचारलं, की तुझ्या करिअर ग्राफमध्ये असं कधी घडलं, जसं आता तू आईचं उदाहरण दिलं, की कष्ट असतात, चटके बसतात आणि त्यानंतर एक सुखावणारा एक क्षण येतो. असं कधी या फेजमध्ये असं कधी घडलं, की खूप कष्ट करावं लागलं आणि खूप स्ट्रगल करूनही ती गोष्ट आपल्याला मिळत नाहीये, पण अचानक काहीतरी घडलं आणि बस तो एक सुखद धक्का पुढे मिळाला? अ, हो, म्हणजे ती परत आलीच्या वेळेला सुद्धा असंच झालं होतं. जेव्हा माझं ती शो रिप्लेस जेव्हा मी हो. झाले होते त्या शोमधनं, त्याच्यानंतर चंद्र या साक्षीला केलं, पण ती पण लगेच बंद झाली हं. कारण परत लॉकडाऊनही लागलं होतं आणि तो शो परत मला वाटतं मी जेव्हा गेले त्याच्यानंतर ऑलरेडी तो बंद होण्याच्या ह्याच्यावरतीच होता हो. आणि 2 महिने वगैरे केला असेल मी फार तर 2-2.5 महिने आणि त्याच्यानंतर बंद झाला. परत लॉकडाऊन लागलं. पण ऑडिशन्स चालू होते. सो ते ते 6-7 महिने माझं असं होतं, की मला हवंय, मला करायचंय, मला आणि नुकतंच स्वामिनी झालं हो. होतं. सो मला बसवत नव्हतं शांत. मला करायचंच होतं. रिप्लेसमेंट झाली होती. सो मी सतत अशा ह्याच्यामध्ये होते, की मी जिथे मिळेल तिथे ऑडिशन देत होते. जिकडनं कुठे सतत कॉल्स करत होते, कॉन्टॅक्ट करत होते, की कुठे काही चालू आहे का? ऑडिशन आहेत का? कुठे शो नवीन येतायत का? आणि त्या दरम्यान मग जेव्हा ती परत आली आहे झालं, तेव्हा मला असं वाटलं होतं, की ओके आता काहीतरी छान आणि तो शो खरंच कमाल लिहिलेला येस. होता. पूर्ण बॅकग्राऊंड त्या शोची वेगळी होती. सो ते एक वेगळं काहीतरी करायला मिळालं. सो ते मला हो, पण ना आताही खूपदा असं होतं, की ना मालिका येते, काही महिन्यात चालते आणि बंद होते. हं. आता जसं तूही केलेली मालिका होती, जी काही महिने चालली, नंतर बंद झाली. पण कलाकाराला हा खूप मोठा धक्का असतो. कारण की असं असतं ना, की आपल्याला सतत काम नसतं, सतत मिळणारे हो. पैसे नसतात. आपण एक शो मिळाला, की आपल्याला तेवढा सुखद धक्का असतो, की आपल्याला माहिती असतं, की आता आपलं इन्कम सुरू झालंय. हं. सो हे किती घातक असतं कलाकारासाठी आणि ती फेज कशी असते, की अचानक मालिका चालू होते, काही महिने चालते आणि टी-आर-पी येत नाही, काहीही होत असतं आणि अचानक बंद होते. ॲक्चुअली ह्या फेजचं ना अ, मला स्वामिनीच्या वेळेला जास्त वाईट वाटलं होतं. कारण स्वामिनी अतिशय सुंदर मालिका होती. अतिशय सुंदर त्याचं लिखाण सुंदर आणि त्याच्यामध्ये खूप पुढे होतं दाखवण्यासारखं, पण ती बंद झाली.
मला टी-आर-पी आणि ह्या सगळ्या मला माहीत नाही. ते ते गणित त्याच्यात मी कधी पडले नाही. हां. आणि ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. कलाकार म्हणून मालिका सुरू राहणं हे कलाकारासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि स्वामिनीसारखी मालिका सुरू राहणं हे लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे महत्वाचं खरं. असतं. कारण अशा मालिका खूप कमी येतात हो. आणि त्या मालिका चालू राहून त्या मालिकांना तो जो म्हणजे मास पब्लिक जे मालिका बघतं ना, त्यांच्यापर्यंत हे पोहोचले पाहिजेत हे विचार. पण ते काय होतं आता पण लोकांना जास्त हे सासू-सुना हे आवडतंय. हो. हे आहे धिस इज फॅक्ट की हे आवडतंय लोकांना त्यामुळे ते बघतात. अ, पण स्वामिनीसारखी मालिका ज्याला पेशव्यांचा इतिहास आहे, हो. जो आपला सगळ्यात मोठा इतिहास आहे आपल्याकडचा, तो पोहचतच नाहीये लोकांपर्यंत. तो पोहोचला पाहिजे. फक्त मराठी आणि हे सगळं म्हणून उपयोगाचं नाहीये. तो इतिहास तर आपल्याला माहिती असला पाहिजे. सो कलाकारासाठी मालिका चालू राहण्याचं ते तर आहेच, की दुसरी मालिका मिळणार, नाही हो. मिळणार, त्याचं टेन्शन असतं. परत ऑडिशन द्या, परत ते क्लिक होणार की नाही, मग त्याच्यामध्ये वेगळी गणितं असतात. असं खूप असतं. पण मला असं वाटतं, की लोकांसाठी काही ज्या मालिका आहेत, ज्या खरंच बघण्यासारख्या आहेत, त्या चालू राहिल्या पाहिजेत. त्यासाठी प्रेक्षकांनी त्या बघितल्या पाहिजेत. अगदीच. तर तो टी-आर-पी येणार आहे आणि तर आनंदाने सगळेच काम करणार आहेत. पण प्रेक्षकांनी पण त्या मालिका तितक्याच आवर्जून बघणं गरजेचं आहे. तू आत्ताच म्हणालीस, की कलाकारालाही हा फेज खूप डिफिकल्ट असतो. पण आता असं जर तुला विचारलं, की कुंजिका कलाकार म्हणून काय सवलती हव्यात? म्हणजे वेळेला घेऊन असू दे, की अशा काय सवलती हव्यात? अ, वेळच मला तेच एक वाटतं, की जे 13 तासांची शिफ्ट आहे ना, ती खूप म्हणजे इनह्युमन आहे ती. आय डोंट नो की ते ते कोणासाठी बेनिफिशियल असतं प्रोड्युसर्ससाठी आणि याच्यासाठी त्याचे ऑफकोर्स टेलिकास्टसाठी कसं असतं की एव्हरी डे तुम्हाला डिलिव्हर करायचंच असतं. पण 13 तास आणि प्लस जेव्हा तुम्ही आता मी तर लांब राहते. असंही म्हणतात लोकं की मग जवळ राहा ना. हो. आमचा तो प्रॉब्लेम नाहीये. जवळ घेऊन राहा घर. दॅट इज माय प्रॉब्लेम. पण तरी 13 तास इज इनह्युमन. माझ्यासाठी कलाकाराला तरी मी म्हणेन की सोय असते. मला माझी गाडी आहे. माझ्याकडे कधी असेल तर नशिबाने ड्रायव्हर हो. असतो किंवा काय. पण आम्ही ओला उबर करू शकतो. पण जेव्हा बाकीचं जे क्रूमधली लोकं असतात, ती लोकं जवळ राहणं त्यांच्याकडे ऑप्शन नसतो. नसतं. त्यांचं कुटुंब एका ठिकाणी असतं. त्यांना परत शिवाय वेगळं रेंट घेऊन राहणं, जेवण स्वतःचं स्वतः करणं. बरं या 13 तासांमध्ये तुम्ही तुमचा नाश्ता करून यायचा. लंच तुम्हाला मिळेल, संध्याकाळचा नाश्ता मिळेल. पण रात्री परत 11 वाजता घरी पोहोचून तुम्ही हो. जेवायचं आणि परत सकाळी 8:30ला हजर राहायचं. इट इज इनह्युमन. हे इनह्युमनच आहे आणि ह्याच्यामुळेच आणि त्यात सुद्धा तुम्ही दिसायचं चांगलं, तुमची तब्येत सांभाळायची, चांगलं खायचं, तुम्ही व्यायाम करायचा. हे शक्य नाही आहे. हे नाही होऊ शकत. त्यात जी लोकं करतात हे सगळं त्यांना हॅट्स ऑफ आहे. पण मला असं वाटतं, की प्रत्येक कलाकारला कुठेतरी कलाकाराला हे वाटतं, की हे नाही होतंय, हे हं. माझ्याच्याने नाही होतंय किंवा सेटवरती जाण्याचा आनंद आणि काम करण्याचा आनंद हा रोजच असतो. हो. दुसऱ्या दिवशी मी जाऊन काम करणार आहे ह्याचा उत्साह असतोच असतो. पण त्यामागे जी तब्येतीची वाट लागतीये ना, हे आत्ता नाही कळत आहे. हे काही काळानंतर ते सगळं उखरून येणार आहे. पण ते मला असं वाटतं, की कुठेतरी तिथे थोडासा आळा घातला तर खरंच बरं होईल. येस, पण या सगळ्यामध्ये मेंटल हेल्थ कशी सांभाळली जाते? नाही सांभाळता येत. शक्यच नाही होत. कधी सांभाळणार आहे? मी अक्षरशः घरी जायचं आणि मी 5 तास झोपायचे. परत 4 येऊन जाऊन 4 तास ड्राईव्ह करायचे आणि मध्ये 13 बापरे! तास काम करायचे. कुठून मी मेंटल हेल्थसाठी वेळ काढू? कुठलं मेडिटेशन करू? कुठला योगा करू? काय व्यायाम करू? कुठे वॉकला जाऊ? काहीच शक्य नसतं. बरं अ, एक आहे की बाबा 13च्या 13 तास आपण काम करत नसतो. नस पण असं नाही ना होत, की मधला जो काही अर्धा तास, पाऊण तास मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही काही कराल. कारण तो डिफाईन्ड नसतो, की हां, तुम्हाला ही वेळ स्पेसिफिक विंडो मिळणारच आहे वेळेची. हा डिफाईन्ड नाहीये. तो कधी मिळाला तर मिळाला, नाही तर तुम्ही थ्रू आउट उभे असता. कधी काही मोठे सिक्वेन्सेस असतील तर तुम्हाला नाहीच वेळ मिळत. बरं असं नाहीये तुम्ही सतत
एवढा मेकअप घेऊन असता. हो. म्हणजे मला तर ऑप्शन मिळालं तर मी विदाऊट मेकअप. मी ती परत आली मध्ये सुरुवातीला काही एक 15 दिवस केला असेल मेकअप. त्याच्यानंतर मी मेकअपच नाही केला. अ, एकतर मला खूप मेकअप नाही आवडत. पण मी मेकअपच नाही का गरजच नव्हती तेव्हा त्या हो. स्टोरीची गरज नव्हती. आत्ता पण जेव्हा शुभविवाह चालू होता त्याच्यानंतर जेव्हा माझा नवरा गेला आणि त्या हं. सगळ्यानंतर जेव्हा टोन डाउन करायला सांगितलं होतं, मी इतका टोन डाउन केला त्याला, की मी अक्षरशः माझा 12 ते 15 मिनिटात मेकअप होऊन जायचा. मी खूप मिनिमल ठेवलं होतं. सो ते करून तुम्ही दिवसभर त्या मेंटली त्या स्क्रिप्टमध्ये राहून हे करणं, त्याच्यामध्ये मेंटल हेल्थ नाही नाही सांभाळली जात. सांभाळता येत. हो, पण आता कुंजिका विचारलं, की पुढच्या 5 वर्षात कुंजिका स्वतःला कुठे बघते किंवा काय-काय प्लॅन्स आहे, काय-काय करायचंय? अ, मला ना खूप स्ट्राँगली नाटक करायचंय. नाटक आणि आता मला फिल्म ट्राय करायचं आहे. म्हणजे मला आय वॉन्ट टू ऑडिशन फॉर फिल्म्स ऑल्सो आणि नाटक मला करायचंच आहे. कारण मी अजून कमर्शियल नाटक नाही केलेलं कधीच. सो मला इच्छा आहे, की मला एखादं छान नाटक करायची संधी मिळेल. येस, नक्कीच मिळेल आणि खरं तर खूप छान वाटलं. कारण की म्हणजे मी कुंजिकाशी पहिल्यांदा इतका वेळ हो. बोलली आणि असं खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे थँक आणि यू. कळतंय की एवढ्या गोष्टी फेस केल्यावर पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह राहणं हे हो. शिकली आहेस आणि खूप छान वाटतंय तुझ्याशी गप्पा ह्याचा मारून. पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह राहणं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आई आहे. कारण टचवूड नो नजर, नो नजर. पण माझ्या आईला पाहिल्यावरती एकतर ती 70 वर्षांची आहे आणि तिने एवढं सगळं फेस केलंय आणि त्याच्यामधनं ती आज 2 नातवंडांना इतक्या छान पद्धतीने सांभाळतीये, असं कोणालाही वाटणार नाही. सो माय इन्स्पिरेशन इज माय मदर, की मला तिच्यासारखं थोडंसं जरी होता आलं, बरं ह्या सगळ्यामध्ये एवढीशी सुद्धा कुरकूर नाही गं, की माझं कधीच तिने आजपर्यंत तिच्या दोन्ही गुडघ्यांचं आत्ता मध्ये ऑपरेशन झालं, नी रिप्लेसमेंट झालं. ती बाई 15व्या दिवशी उभी राहिली होती. बापरे! ती ती दैवी तिच्यामध्ये आणि स्वामींचीच तिच्यामध्ये कृपा. सगळी शक्ती आहे. स्वामीच तिला सगळं बळ देतात मला असं वाटतं. पण तिच्यामध्ये दैवी शक्ती आहे आणि ती कमाल आहे. ती शी इज माय इन्स्पिरेशन. येस. तिच्यासारखं होता आलं आई पाहिजे. तर आहे, पण आता मला असं वाटतं की पॉझिटिव्ह एनर्जी द्यायला कान्हाही तितकाच हो, आहे. नक्कीच. एनर्जी घ्यायला पण आणि एनर्जी द्यायला पण तोच कारणीभूत आहे. येस, पण आता सगळेच जण वाट बघतायत. आम्हीही वाट बघतोय. खूप उत्सुकता लागली आहे, की लवकर नवीन कोणता प्रोजेक्ट घेऊन येते. सो येस. लवकर परत ये. गप्पा तर मारून खूप छान वाटलं. पण एक गेम आणला मी तुझ्यासाठी, टंग ट्विस्टर. मला असं बापरे! वाटतं कान्हा मोठा झाल्यावरही तू त्याच्यासोबत हे गेम खेळशील. सध्या टंग ट्विस्टर सध्या आम्ही बडबड करत असतो, पण ते सगळं असं आलेले हो असंच असतं ते. सो मी काही टंग ट्विस्टर सांगणार आहे. ते तुला 5 वेळा पटपट म्हणायचं. बापरे! चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली. वाह! फडकं मळकं, मडकंही मळकं. फडकंही मळकं, मडकंही मळकं, फडकंही मळकं, मडकंही मळकं, फडकंही मळकं, मडकंही मळकं, फडकंही मळकं, मडकंही मळकं, फडकंही मळकं, मडकंही मळकं. वाह! पिठाच्या पिशवीत पिठाची पिठी पडली. 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 वाह! तू प्रॅक्टिस करून आलीस. तू मला सांगितले होतेस. एक नाही शेवटचं गं. आहे. ताटातलं ताक वाटीत टाक, वाटीतलं ताक ताटात टाक. हे अवघड आहे. ताटातलं ताक वाटीत टाक. परत वाटीतलं ताक ताटात टाक. ताटातलं ताक वाटीत टाक. वाटीतलं ताक ताटात टाक. ताटातलं ताक वाटीत टाक. वाटीतलं ताक ताटात टाक. तात. तशी हे अवघड होतं. येस, थँक यू. थँक यू. तर कुंजिकाशी गप्पा मारून खूप छान वाटलं
आणि थँक्यू सो मच तू इथे आल्याबद्दल. थँक्यू सो मच नीलम, मजा आली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.